This थोडंसं conference will now be recorded. जुनाट हायपरटेन्शनचा त्रास होता आणि त्यातनं नंतर त्यांना काही कारणास्तव या वैद्यांनी स्नेहपान सुचवलं होतं आणि काहीतरी दुसरा का तिसरा दिवस होता स्नेहपानाचा आणि त्याच वेळी त्यांना या पद्धतीने भयंकर घसा कोरडा होऊन श्वास सुरू झाला होता. श्वासाचं डिटेल घेतल्यावर कळलं की त्यांना पूर्वीपासूनच दम लागल्यासारखं व्हायचं. म्हणजे थोडंही काम केलं किंवा हलकंही काम केलं तरी भयंकर थकवा आणि श्वास हे जे काही सहसा रिनल फेल्युअर मध्ये लक्षण असतं ते त्यांच्यामध्ये पाहायला मिळत होतं. पण जसं स्नेहपान झालं त्यानंतर हा प्रकार भयंकर वाढला होता आणि रुग्ण श्वासही नीट घेऊ शकत नव्हता, जागचा हलू शकत नव्हता, डोळे वर चढवून दिले म्हणून त्यांना ऍडमिट केलं म्हटले. आणि रुग्णाचे जे मिस्टर होते, म्हणजे ते रुग्ण होती, लेडीज होती आणि तिच्या मिस्टरांना अजिबात पेशंटला आयसीयू मध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये ठेवायचं नव्हतं. त्यांनी विचारलं की काही करता येईल का आपल्याला. तर विचार करून मला स्नेहाध्यायातलं एक महत्वाचं सूत्र आठवलं आणि त्यांना म्हटलं ठीक आहे, तुम्ही अगेन्स्ट मेडिकल ऍडवाइस जर तुम्हाला हलवता येत असेल रुग्ण तर लगेच आमच्या हॉस्पिटलला आणा. आणि त्यांनी तिकडच्या त्या स्टाफशी बऱ्यापैकी काहीतरी भांडण करून काहीतरी त्यांचे मित्रांचे काही कॉन्टॅक्ट होते ते वापरून अगदी एका तासातच तिथनं निघण्याचा निर्णय घेतला आणि हॉस्पिटलच्या लोकांनी मग त्यांच्यासोबत एक डॉक्टर, ऑक्सिजन सिलेंडर असं देऊन रुग्णाला पाठवलं. साधारणपणे 12:30 पाऊणच्या सुमारास ते रुग्णाला ॲम्ब्युलन्स घेऊन क्लिनिकला आली आणि माझ्या त्या छोट्या हॉस्पिटलला धनकवडीच्या तिथे त्यांना आणण्यात आलं रात्री. आणि मग आमच्या हॉस्पिटलमध्ये ते छोटीशी रूम आहे, तेवढ्या याच्यात त्यात रुग्णाला ठेवलं, 2 फॅन ऑन केले, एक टेबल फॅन होता तो आणि वरचा. रुग्णाला नीट श्वासही घेता येत नव्हता, दम भयंकर लागलेला. तेजा उस्मान डॉक्टर त्या ॲम्ब्युलन्स मधनं हॉस्पिटलने पाठवले. तेही म्हटले की डॉक्टर तुम्हाला मॅनेज होणार आहे का, किंवा मग आम्ही घेऊन जातो, इथे काही साधन सामुग्री दिसत नाही. असे आपल्या आयुर्वेदिक वैद्यांकडे काय असतं. त्यामुळे त्यांना ते कसं काय आता मॅनेज करणार म्हणून ते काळजीने मोठ्या निघून गेले ते पेशंटला सोडून. त्यांना म्हटलं मला काही सिलेंडर नकोय, राहू द्या म्हटलं. आणि मग तसंच पटकन त्या रुग्णेला कोरड्या लाह्या पटापट जेवढ्या त्यांच्या तोंडात कोंबता येतील तेवढ्या कोंबून खाऊ घालून फ्रीज मधल्या पाण्याच्या बाटल्या आणलेल्या होत्या, त्या पटापट त्यांना 1-2 जेवढं जाईल तेवढं एक साधारण 2 बाटल्यांपर्यंत पोटात कसं तरी घातलं पाणी. आणि जसं घातलं तसं जोरात त्यांना उलटीचा वेग आला आणि पुन्हा मग पुढे साध्या पाण्यात थोडं मीठ कालवून पुन्हा 1-1.5 ग्लास देऊन त्यांना थोडंसं तोंडात बोट घालून उलटी करायला लावली. पण जेव्हा पहिला वेग आला तेव्हा एक गंमत अशी दिसली की रुग्णाला जिथे हालताही येत नव्हतं, कसं तरी श्वास घेत होती, तसं ते तोंडात पाणी टाकल्यानंतर आणि ते जे काही आतून वेग आला तशी रुग्णात खाडकन उठून पुढे आम्ही पटकन टप ठेवलेच होता त्याच्या उलटी करण्यासाठी म्हणून ती झेपावली. आणि मग पुढे साधारणपणे 1-1.5 बाटली गार पाण्याचं पान करून त्यांना उलट्या करवल्या आणि असं साधारण 4-1 उलट्या झाल्यानंतर रुग्ण बऱ्यापैकी सेटल झाली आणि शांत झोपी गेली. दुसऱ्या दिवशी थोडंसं सेटल करून बाकीची औषधं देऊन सपोर्टला त्यांना मॅनेज केलं. आता हे काय केलं होतं आम्ही नक्की? रात्रीच्या 12:30 वाजता फ्रीज मधलं पाणी पाजणं आणि त्याच्याने उलटी करवणं, हा काय प्रकार आहे? असं काहीतरी वमन कुठे आलेलं आहे का? काही सांगितलेलं आहे का? आपले तर उल्लेखन प्रक्रिया पण वेगळी आहे आणि हे तरी काहीतरी भलतंच मी बोलतोय असं काहीतरी तुम्हाला वाटेल. पण असं नाहीये मित्रांनो. ऍक्च्युली हे अगदी सुरुवातीला सांगण्याचं कारण असं आहे, बऱ्याच वेळेला चरकामध्ये कुठेतरी बंच ऑफ श्लोक यांच्यामध्ये एखादं सूत्र लपलेलं असतं आणि ते काय लेवलला मोठं काम करतं याची एक प्रचिती यावी आणि स्नेहाध्याय हा किती महत्वाचा आहे
हे तुम्हाला एक सांगावं त्याच्यासाठी सुरुवात या एका केसने मी मुद्दामून केली. स्नेहाध्यायामधलाच सूत्रस्थानातल्या श्लोक क्रमांक जर तुम्ही 73 आणि 74 बघितला तर यामध्ये चरकाचार्यांनी एक महत्वाचं व्यापतीचा श्लोक लिहून ठेवलेला आहे. ते म्हणतात की अजीर्णे यदि तू स्नेहे तृष्णा स्यात् छर्दयेत् भीषक. जर स्नेहाचं अजीर्ण होऊन तृष्णा स्वरूपाचा विकार उत्पन्न झाला तर वैद्याने उलट्या करवाव्यात रुग्णाच्या. पण त्या कशा कराव्यात म्हणताना ते म्हणतायत शीत कसं उल्लेखन करायचंय ते तर वृक्ष अन्न काहीतरी खाऊ घालून आणि थंड पाणी पाजून शीतोदकम पित्वा उल्लिखेत उल्लेखन करायचंय. घसा कोरडा पडतोय आणि त्यातनं श्वास लागलाय. आता श्वास हा तिथे प्रधान नव्हता. खरं तर श्वास हे लक्षण रुग्णाला आधीच होतं, पण नंतर त्या स्नेहामुळे जे काही त्या ठिकाणचं पित्त वृद्धी होऊन जी घटना घडलेली होती त्यातनं ही क्रिया उत्पन्न झाली होती. भयंकर उरस्थानामध्ये कोरडेपणा, उष्णता, फॅन लावून पण तगमग थांबत नव्हती, इतकं ती अस्वस्थ रुग्ण. आणि त्यामुळे त्या ठिकाणी स्नेह बाहेर यावा, स्नेहाचं कुठेतरी जे काही तिथे अवरुद्ध होऊन बसलेला जो स्नेह त्याने जो काही श्वास आणि तृष्णा उत्पन्न केली होती कमी व्हावी यासाठी शीतोदकम पुनः पित्वा भुक्त्वा वृक्षान्नम उल्लिखे असा तो महत्वाचा चिकित्सा सूत्राचा श्लोक आहे. मित्रांनो, यामध्ये मला एकच सुचवायचं आहे की जर एक श्लोक फक्त इतकं महत्वाचं काम करून देतो तुम्हाला, तर इथे तर किती साऱ्या श्लोकांची गणना आहे. आणि म्हणूनच या अध्यायाची सुरुवात करताना मुळामध्ये सांख्यैहि संख्यात संख्यैहि सहासीनम पुनर्वसुम या पद्धतीच्या श्लोकाने झालेली आहे. जेव्हा आपण चरक संहिता वाचन करतो तेव्हा प्रत्येक श्लोकाला भयंकर महत्व असतं. कोणता तरी श्लोक काहीतरी कारणाने विनाकारण असा कुठेही चरक संहितेत तुम्हाला आढळणार नाही. प्रत्येक शब्द आणि शब्द याला भयंकर प्रॅक्टिकल अप्रोच आहे, त्याला खूप चिकित्सिक महत्व आहे. आणि त्या सगळ्या शब्दांना मनापासून लक्षात घेऊन त्याचा युक्तिपूर्वक वापर कसा करता येईल याच्यासाठी आपण प्रत्येक क्षणी कटिबद्ध असलं पाहिजे. सांख्यैहि, संख्या म्हणजे सम्यक ज्ञान, तेन व्यवहारयन्ति इति सांख्यैहि असं चक्रपाणी दत्त सांगतात. म्हणजे सम्यक ज्ञानाने व्यवहार करता आला तर तो सांख्य. आणि अशा सम्यक ज्ञानाला जे जाणतात अशा लोकांच्या समूहामध्ये जे सतत विचरण करतात असे साहसी पुनर्वसू. आता इथे साहसी शब्द ठेवण्याचं कारण काय आहे तेही तेवढ्यासाठीच सांगतो. जसं मी मागे एक म्हटलं होतो की आपण मात्राशिती अध्याय सुरू केला आणि मात्राशिती अध्यायामध्ये मी मुद्दामून धूमपान हा दुर्लक्षित केला गेलेला प्रकार याच्यावर मुद्दामून एक यावा यासाठी मी तुम्हाला तो अध्याय घेतलेला होता. आणि त्याच पद्धतीने स्नेहपान या विषयाकडेही वैद्य समुदायाचं सध्या दुर्लक्ष होत असतं. मी मुद्दामून इथे स्नेहपान असा शब्द वापरतोय कारण स्नेहोपयोग केला जातो वैद्यांकडनं. अभ्यंग म्हणा, अनुवासन या मार्गाने स्नेह दिला जातो. धारा आदी कर्मांमधनही स्नेहाचं प्रयोजन होतं. पण पान या अर्थाने चिकित्सा करणं आणि त्याचे बारकावे डोक्यात असणं, त्याच्यामध्ये न चुकणं, ते देत असताना न घाबरणं. साहसीनम हा शब्द त्यासाठी आलेला आहे कारण स्नेहपान देण्यासाठी वैद्य लोक कचरतात. किती द्यावं इथपासून शंका असते.
1 चमचा 2 चमचे एवढ्यावर स्नेहपान करायचं नसतं. त्यामुळे इथे साहस हा विचार येईल कधी? विनाकारण साहस करायला जाणं हा मूर्ख असतो. पण इथे त्या शब्दांना संख्य या गुणांनी किंवा या शब्दांनी गुंफलेलं आहे. त्यामुळे हा जो साहस आहे हा ज्ञानपूर्वक साहस आहे. आणि त्यामुळे इथे तुम्ही ज्ञानपूर्वक युक्त होऊन जर स्नेहकल्पनेचा अभ्यास केला, स्नेहकल्पनेला व्यवस्थित जाणून घेतलं, त्याचे बारकावे लक्षात घेतले, तर मात्र तुमच्याकडनं चुका होणार नाहीत. आणि हे समजवण्यासाठी सूत्ररूपामध्ये स्नेहाध्यायामध्ये स्नेहाचं विविध अंगांचा, स्नेहाच्या प्रकारांचं, त्याच्या मात्रेचं अनेक पद्धतीने बारीक विश्लेषण चरकाचार्यांनी केलेलं आहे. हा अध्याय वाचताना आणि नंतर या अध्यायाचे जे काही चिकित्सा स्थान, सिद्धिस्थान, इवन विमान स्थानामध्ये विखुरले गेलेले जे काही अर्थ आहेत, त्याचे जे काही संदर्भ आहेत, ते अनागत आवेक्षण करताना अक्षरशः मती गुंग होते की किती सुंदर आणि किती कमालीचा ताळमेळ या ग्रंथात साधलेला आहे. एकही सूत्र इकडचं तिकडे होत नाही. एकही सूत्रामध्ये कुठेतरी एका बाजूला काही सांगितलंय, दुसऱ्या बाजूला काहीतरी वेगळं बघायला मिळतंय. असं काहीही होत नाही. त्यामुळे प्रत्येक श्लोक न घेता मी त्यातला जे महत्वाचा भाग आहे तो घेत तुमच्या समोर या अध्यायातले बारकावे काही ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. अध्याय तसा संग्रह स्वरूपाचा आहे. तो संग्रह पाहतच आपण त्याचे काही विखुरलेले संदर्भ जेवढे मला शक्य होतील तेवढे मी सांगण्याचा प्रयत्न करेल. थोडा कालावधी कमी मिळाला आणि मला पीपीटी ही मोबाईलवर बनवावी लागली, त्यामुळे काही चुका जर तिथे झाल्या असतील तर मी तुमचा क्षमा अभिलाषी आहे. तर कृपया तेवढं उदरात घालून त्याचा अर्थ मात्र समजून घेण्याचा प्लीज प्रयत्न करावा सगळ्यांनी, ही तुम्हाला नम्र विनंती. या अध्यायाचा जो बेस आहे, जो मूळ आधार आहे, तो आहे चतुस्नेह. श्लोक क्रमांक 13 मध्ये चरक संहितेत सूत्रस्थानात अत्रेय पुनर्वसू अग्निवेशाच्या उत्तरांना कती स्नेहा या माध्यमातून उत्तर देत असताना सांगतात, सर्पिस्तैलम वसा मज्जा सर्व स्नेहोत्तमा मता. स्नेहाचे स्थावर आणि जंगम ही उत्पत्ती स्थान सांगितल्यानंतर पुढे ते स्नेहांमध्ये तूप, तेल, वसा आणि मज्जा हे 4 स्नेह सगळ्यात उत्तम आहेत असं सांगतात. येशूच्या इत्तममं सर्पी संस्कारस्य अनुवर्तनात. आणि ते पुढे म्हणतात की या सर्व स्नेहांमध्ये सुद्धा सर्पी म्हणजे तूप, गाईचं तूप, गोघृत हे सगळ्यात उत्तम आहे. का उत्तम आहे तर याचं उत्तर देताना ते सांगतात संस्कारस्य अनुवर्तनात. इथे 2 शब्दांना नीट समजून घ्या. संस्कारस्य अनुवर्तनात आणि संस्कारानुवर्तन. संस्कारस्य अनुवर्तन आणि संस्कारानुवर्तन याच्यामधला जो फरक आहे तो असा आहे की तूप हे स्वगुणांना न बदलू देता बाकीच्या गुणांनाही सोबत ते घेऊन जाते आणि स्वगुणांसोबत बाकी औषधांच्या गुणांनाही ते शरीराला देत राहतं. मग तुम्ही ते चित्रघृत घ्या, क्षीर षटफलासारखं घृत घ्या की ज्याच्यामध्ये पंचकोल आहे, क्षार आहेत, असं घ्या किंवा शतावरी घृतासारखं सौम्य घृत घ्या. तर घडतं काय तर यामध्ये जेव्हा चित्रघृत असेल किंवा मग पेपल्यादी किंवा ज्याला क्षारघृत किंवा क्षीरषटफल घृत म्हणतात, या घृतांमध्ये घृत हे स्वतःचा सौम्य भाव हरवू देत नाही, परंतु बाकी उष्ण तीक्ष्ण गुणांना सुद्धा सोबत ते कॅरी करत असतं, घेऊन जात असतं आणि त्यामुळे त्याचं वैशिष्ट्य फार मोठं आहे. पण तेच जर अन्य स्नेह जर पाहिलेत, तेल असेल, वसा असेल, मज्जा असेल, तर ही स्नेह मात्र स्वगुण सोडून देतात आणि बाकीचे गुण धारण करतात. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे ज्वरामध्ये आलेलं अग्रवादी तेल
आणि चंदनादी तेल. उष्ण ज्वरासाठी चंदनादी तेल सांगितलं आणि शीत ज्वरासाठी अगरुवादी तेल सांगितलं. त्याचं कारणच हे आहे की तेल स्वगुणांना सोडून देतं. जर उष्ण असणारं हे जे तेल आहे ते जर तसंच राहिलं असतं तर ते ज्वराच्या उष्ण या सदराला जिंकू शकलं नसतं. पण त्याच्या त्या संस्कार अनुवर्तनामुळे चंदनादी द्रव्यांनी जेव्हा तेल सिद्ध केलं जातं तेव्हा ते तेल स्वतःच्या उष्ण तीक्ष्ण या गुणांचा ऱ्हास करतं आणि चंदनादी गुणांना स्वतःत सामावून घेतं आणि केवळ तेवढेच गुण प्रदान करतं. त्यामुळे संस्कारस्य अनुवर्तन आणि संस्कार अनुवर्तन या दोघांमधला भेद नीट समजून घ्या. आणि या एका भेदामुळे की जे स्वतःचे गुण टाकून देत नसल्याने या तुपाला सगळ्यात महत्वाचं स्थान मिळालं सर्व स्नेहांमध्ये. त्याचनुसार दुसरं म्हणजे हे पानार्थ, अभ्यंगार्थ, बस्तीमधून सर्व प्रकारे वापरता येतं. तुम्ही ते डोळ्यात घालू शकतात, नस्य म्हणून वापरू शकतात, त्याला कुठे लिमिटेशन येत नाही. पण तेलाला मात्र पानार्थ थोडेसे लिमिटेशन येतात. कारण तेलाच्या बाबतीत सुद्धा सांगताना तैलोचिताश्चये असंच म्हटलेलं आहे. तेल पाजण्यासाठी जे उचित वाटतायत तुम्हाला अशांनाच पाजा असं स्पष्ट दिलेलं आहे. राजनिघंटुकार तर म्हणतात तैलस्य विषस्य च न किंचिदंतरम तैलस्य पानात यस्य कस्य च यद भवेत. तेलाचं पान केलं की कसं कसं होतं. तेल आणि विषामध्ये विशेष अंतर नाही आणि याचं एक कारण पण नाही की विषपान झाल्यानंतर जर चुकून प्रमादाने जर तेलपान करण्यात आलं तर त्या विषाचं बळ भयंकर वाढतं आणि तो रुग्ण निश्चित किंवा शीघ्र मरणाला प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे इथे सर्पी या एका शब्दाला मोठी व्हॅल्यू आलेली आहे. आता या स्नेहांचे गुण बघण्याआधी आपण त्याच्या पानाचा संदर्भातला विचार जो चरकात क्रमाने आलेला आहे तो आधी पाहूया. चरक संहिता वाचत असताना कृपया क्रमाला सोडत नका जाऊ. भलेही कितीही मोह झाला, काही वेगळं वाचावंसं वाटलं तरी तो अध्याय वाचत असताना मुळात त्या क्रमाने जाण्याचा प्रयत्न करत जा. क्रमागतार्थ हे एका सुंदर संहितेचं लक्षण आहे असं विमानस्थानात चरकांनी शास्त्र लक्षण सांगत असताना लिहिलेलं आहे. त्यामुळे या क्रमागतार्थाला सन्मान देऊन आपण त्या त्या क्रमाने पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये फक्त घृतादी चे जे गुण स्वल्प स्वरूपात वर्णन केलेत ते नंतर पुन्हा आपल्याला विस्तृत स्वरूपात पाहायचे असल्यामुळे मी फक्त तेवढे 4 श्लोक टाळून पुढे जातो आहे. सर्पी शरदी पातव्यम वसा मज्जा च माधवे तैलम प्रावृषी न अत्युष्ण शीते स्नेहम पिबेन्न रहा. स्नेहपान करवण्याचा काही महत्वाचे नियम चरकांनी या श्लोकांमधनं दिलेले. श्लोक क्रमांक 18, 19, 20, 21 आणि 22 मध्ये. तर इथे मी तुम्हाला समोर पीपीटी दिसत असेल तर यामध्ये यांना थोडस मी विभाजित करून लिहिलेलं आहे तुम्हाला लक्षात येण्यासाठी, समजून घेण्यासाठी म्हणून. ज्यांच्या समोर चरक संहिता नसेल त्यांनी त्या पीपीटीचा आश्रय घेऊन या श्लोकाला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. सर्पी शरदी पातव्यम, शरदामध्ये प्रायः, आता हे जे काय आहेत हे केवळ एवढंच प्यावं असा एक अर्थ नाही याच्यामध्ये, पण साधारणपणे मुख्यत्वे करून शरद ऋतूमध्ये जर पान करवायचं असेल तर घृताला महत्व आहे. वसा मज्जाचे माधवे, माधव वसंत ऋतू, तर वसा आणि मज्जा हे या काळामध्ये पाजावे. तैलम प्रावृषी, आणि तेल हे प्रावृट ऋतूमध्ये पानार्थ घ्यावं. असं केल्याने मोठे विकार किंवा काही मोठे व्यापद शरीरामध्ये घडू शकत नाहीत, यासाठी ही खबरदारी घ्यावी असं सांगून ठेवलेलं आहे. पुढे म्हणतायत ते वातपित्ताधिको रात्रौ उष्णेचापी पिबेन्न रहा. वातपित्ताधिक दोष असताना आणि उष्णकाळ उपस्थित असताना जर कोण्या रुग्णाला तुम्हाला स्नेहपान करवायचं असेल तर ते रात्री करवावं, ते दिवसा करू नये. आता उष्णकाल उपस्थित होतोय आणि अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे रुग्ण आला तर त्यावेळी स्नेहपान करवताना त्याला रात्रीच्या वेळी स्नेहपान करवावं.
आता याच्यामध्ये काही छोटे महत्वाचे नियम असतात. ऍक्च्युली स्नेहपान करत असताना ते अन्न काळामध्ये करावं असं एक पुढे वर्णन आलेलं आहे. आता हे जर संशमनार्थ जर स्नेह पाजायचा असेल तर तो अन्न काळामध्ये द्यायचा असतो. म्हणजे जिथे अन्न काळ उपस्थित झालेला आहे त्या ठिकाणी आहार खाऊ न घालता त्याऐवजी स्नेह द्यायचा. म्हणजे जेव्हा क्षुधा उत्पन्न झालेली असेल उत्तम अशा वेळेला. मग रात्रीच्या वेळी जर स्नेहपान करायचं असेल तर साधारणपणे सूर्यास्ताच्या वेळेला सूर्यास्ताच्या आधी स्नेहपान करावं किंवा सूर्यास्तानंतर तासाभराने मग संधी काळामध्ये स्नेहपान नाही करायचं कधीच. दीड तासानंतर मग स्नेहपान करायचं. यामध्ये काही मतमतांतर पण आहेत की पित्त काळामध्ये स्नेहपान करायचं, पण नंतर मात्र रात्री बरेच वेळेला झोपायचं असतं, तर त्यामुळे मग स्नेहाचं सामता होणं किंवा अजीर्ण होणं अशी एक थोडी भीती असते. त्यामुळे सहसा रात्री 8, 9, 10 ला स्नेहपान करायला जाऊ नका. यामध्ये 2 प्रकार आहेत. एक औपिडक स्नेह म्हणून पण एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये जेवणाच्या आधी एक स्नेह प्यायचा असतो आणि भोजन पचल्यानंतर एक स्नेह प्यायचा असतो. तर तसा जो प्रकार करायचा असेल त्यावेळेला जेवण करायचं पण जेवणाच्या आधी स्नेह प्यायचा असतो. पण इथे आता जी काय प्रकार सांगितला जातोय तो दोषभेदाने आणि कालाला डोक्यात ठेवून स्नेह कधी घ्यावा हे सांगितलं जात आहे. तर उष्ण आणि शीत असे 2 विभाग केलेले आहेत त्यांनी आणि त्यामध्ये वातपित्ताधिक दोष आणि उष्ण काळ. म्हणजे साधारण जर तुम्ही दोघांचंही तुल्यत्व पाहिलं तर वातपित्ताधिक दोषांमध्ये उष्णताही असते आणि उष्ण काळ असं दोन्हीही एकत्र असताना मात्र रात्रीच्या वेळेला स्नेह देणं हे श्रेयस्कर असतं. श्लेष्माधिक अवस्था जर असेल तर शीतकालामध्ये दिवसा स्नेह द्यायचा. आता श्लेष्माधिक असताना जसं आता वसंत ऋतू आहे, अजून तितकंसं कडाक्याचं ऊन सुरू नाही झालेलं, पण आता हळूहळू होईल सुरू. तर याच्या आधीचा जो काळ गेला आहे यामध्ये दिवसा स्नेहपान केलेला चालतो. आता हे शमनासाठी जर स्नेह प्यायचा असेल तरची ही गोष्ट चाललेली आहे आणि यात जर तुम्हाला शमनार्थ स्नेह द्यायचा असेल तर तो तुम्ही दिवसा द्यायचा. मग दिवसाचं जे काही जेवणाची वेळ असते 10 ते 12 मध्ये त्यावेळेला जेवण न देता त्यावेळी व्यवस्थित स्नेह पाजायला सांगायचा रुग्णाला. आता याच्यामध्ये मी शमनासाठी असं का बोलतो आहे तर ज्यांच्याकडे चरक संहिता आहे त्यांनी श्लोक क्रमांक 61 बघा या अध्यायातला. तिथे ते म्हणतात की पिबेत संशमनम स्नेहम अन्न काले प्रकांक्षितः. पिबेत संशमनम स्नेहम अन्न काले. संशमन स्नेह हा अन्न काळामध्ये प्यायचा आहे आणि पुढे लिहितायत प्रकांक्षितः, थांबावं पुढे म्हणजे तो पचू द्यावा. आणि तेच पुन्हा प्रकांक्षितः शुद्ध्यर्थम पुनर्आहारे नैशे जीर्णे पिबेन्नरा. आणि तेच जर शुद्धीसाठी तुम्हाला वमन विरेचन पुढे करायचंय त्यासाठी जर स्नेहपान करायचं आहे तर रात्रीचा आहार पचलेला आहे असं पाहून त्याचा दुसरा अर्थ कंसातला आहे सकाळी प्रातःकाळी स्नेह द्यावा. त्यामुळे या 2 भेदांना तुम्ही नीट लक्षात घ्या. जेव्हा स्नेहपान हे शुद्ध्यर्थ करायचंय, शोधनार्थ करायचंय, तेव्हा पहाटेच्या वेळी साधारण एक 6-7 वाजता सूर्योदय झाला की किंवा त्याच्या आधी असं स्नेहपान करायचं आणि मग पुढे भूक लागेपर्यंत काही नाही खाऊ घालायचं रुग्णाला. तर या नियमाने शोधनार्थ जायचं असतं आणि तेच शमनार्थ स्नेह जेव्हा द्यायचा असेल त्यावेळेला तो आहार कालामध्ये किंवा अन्न काळामध्ये तो द्यायचा असतो. तर हा पार्ट थोडा लक्षात घ्या. आता जर असं नाही केलं तर घडणार काय आहे तर अत्युष्णेवा दिवा पितो वातपित्ताधिके नवा. उष्ण काळामध्ये रात्री स्नेह सांगितलाय पण जर चुकून प्रमादाने वैद्याकडनं तो दिवसा पाजला गेला किंवा रात्री सांगितलं होतं पण रुग्णाला लक्षात राहिलं नाही आणि त्याने दीडशानपणा करून दिवसा पान करून घेतलं तर अत्युष्णे अतिउष्णता असताना ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ महिना या काळात जर दिवसा त्या रुग्णाने आहार काळामध्ये स्नेह पिला की जो वातपित्ताधिक दोषांनी युक्त आहे अशा रुग्णाने तर मूर्छा पिपासा उन्मादम कामलाम वा समीरयेत. तर अशा व्यक्तीला मूर्छा पिपासा उन्माद, बघा उन्माद हे एक लक्षण त्यामध्ये गणलेलं आहे.
त्यामुळे जेव्हा आपण केस स्टडी करतो तेव्हा हे बारकावे घेणं आणि हे संदर्भ आपल्या डोक्यात असणं हेही फार महत्वाचे असतात. तर उन्मादम कामलाम समीर येत आणि कामला या पद्धतीचे किंवा काही समीर म्हणजे वातविकाराचेही प्रकार त्या व्यक्तीमध्ये घडू शकतात. आणि तेच उलट शीते रात्र पिबन स्नेहम नरश्लेष्माधिको पिवा, शीतकाळामध्ये आणि श्लेष्माधिक अवस्था असताना चुकून रात्री स्नेह पिला गेला तर अनाहम अरुचिम शूलम पांडुताम वा समृच्छती. अनाह, अरुची, शूल वेदना आणि पांडुता या लक्षणं किंवा या घटना त्या रुग्णामध्ये पाहायला मिळू शकतात. आता इथे अनुपान भेदाने विचार आलेला आहे पुन्हा. जलमुष्णम घृते पेयम युषस्तैले अनुशस्यते वसा मजने अस्तु मंडस्यात सर्वेषु उष्णांबुना अथवा. कोणकोणतं स्नेहपान करताना त्यावर काय काय प्यावं याला फार महत्व आहे. मी नेहमी मागेही सांगितलंय, मात्रा शेती अध्यायात आताही आपणाला आठवण करून देऊ इच्छितो की अनुपानाला महत्व असतं खूप. ते औषध, तो दिलेला स्नेह, ते दिलेलं धूमपान इत्यादी गोष्टी या काहीतरी अनुपानाने सेटल होत असतात. अहो इथेच नाही, बस्तींमध्ये सुद्धा अनुपानं सांगितलेली चरकांनी. तर हे सगळं पाहत असताना मूळ श्लोकांना काय त्यांना सांगायचंय याविषयी आपणही गांभीर्य बाळगलं पाहिजे. तर घृतपान करताना उष्णोदकाचं पान असणं अपेक्षित आहे. आणि तेच तैलपान करत असताना मात्र उष्णोदक न ठेवता तिथे साधं आपलं टिपातलं पाणी दिलं तरी चालतं, पण महत्वाचं म्हणजे युष करून ठेवायला लावायचं आणि मध्ये मध्ये गरम युष किंवा कोमट युष असं मुगाचं वरण म्हणा, कढण म्हणा, हे अर्धा कप 2-4 घोट असं प्यायला सांगायचं असतं. आता हे जे काय हे घृतपान केल्यावर त्याच्यावरती काय प्यावं हा एक अनुपान हा विचार असतो. आणि घृतपान झाल्यानंतरच्या काळामध्ये भूक लागेपर्यंतचा जेव्हा त्याला पिपासा उत्पन्न होते तेव्हा त्याने काय काय घ्यायचंय मध्ये मध्ये हा पण विचार तिथे अनुपानाच्या अंतर्गत येतो. त्यानंतर वसा आणि मज्जा हे जर पान करावायचं असेल तर मंड घ्यायचं आहे. आता साधारणपणे असं पाहण्यात येतं की आधीच स्नेहपानाची मारामार, स्नेहपान कोणी करवत नाही आणि करायला गेलं तर फार झालं तर तुपापर्यंत वैद्यगण करतात. तेही जास्त करून शोधनार्थ हेच स्नेहपान करवतात. शमनार्थ स्नेहपान नाही पाहायला मिळालेलं किंवा ऐकिवात आहे. असतील काही तज्ञ आणि चांगली लोक करत, पण तरी सुद्धा एकूण कम्युनिटीव विचार केला गेला तर वैद्यांच्या एकूण संख्येच्या दृष्टीने हा पार्ट तसा थोडासा दुर्लक्षित आहे. यात पण वसा या एका गोष्टीकडे तर फारच दुर्लक्ष आहे. वसा मिळवण्यापासून ती कोणाची मिळवावी, कशी आणावी, काय असतं ते इत्यादी गोंधळ आहेत. तर साधारणपणे चरबी खटकाच्या दुकानात गेलं की तिथे एका बाजूला चरबी काढून ठेवलेली असते आणि तो जेव्हा ते मटण विकतो त्यावेळेला थोडी चरबी त्यात टाकत असतो. तर हा जो काही चरबीचा अंश असतो हा आणून तो कढई तापवून थोडी चरबी त्याच्यामध्ये घोटत अग्नी जास्त होऊ द्यायचा नसतो. युक्तीने अग्नी कमी जास्त करून ती चरबी त्यानंतर बाजूला स्नेह वेगळा व्हायला लागतो आणि हा स्नेह नंतर गाळून घ्यायचा असतो. आणि या चरबीतनं साधारणपणे जर तुम्ही आता 1 किलो चरबी आणली बोकडाची तर तुम्हाला साधारण 200 ml पर्यंत वसा प्राप्त होते. 200 ते अग्नी अजून चांगला ठेवला तर 300 पर्यंत 30% पर्यंत वसा प्राप्त होते असं एक माझ्या अनुभवात आहे. कुकुट वसा अशीच प्राप्त करता येते. गोधा वसा पण आहे, त्यातनं थोडा जास्त स्नेह मिळतो, 40 ते 45% पर्यंत स्नेह मिळतो. पण सगळ्यात जास्त वसा प्राप्त होते ती वराह वसा. वराह जो आहे म्हणजे डुकराची जी चरबी असते त्यातनं फार मोठ्या प्रमाणावर वसा प्राप्त होतो. ती साधारणपणे 60 ते 65 किंवा 70% पर्यंतही मिळत असते. आता त्याचं प्रभुतत्व असणं आणि प्लस तो स्नेह शरीराकडनं फार वेगाने ऍक्सेप्ट होणं, शरीराला तो मानवणं, शरीराकडनं तो इझिली सोसला जाणं, अशा सगळ्या गोष्टी या अंतर्गत असतात. म्हणून यज्ञपुरुषी अध्यायामध्ये 25व्या अध्याय चरक संहितेत अग्र्य सांगत असताना वराह वसा वसानाम श्रेष्ठा असं सांगितलेलं आहे.
तर वराह वसा जी आहे ती वसेमध्ये श्रेष्ठ आहे सगळ्यात. तर त्यामुळे ती मिळवण्याचा प्रयत्न करा आणि ती मिळते. काही अनेक साबणाच्या कंपन्यांपासून अनेक वेगवेगळ्या आपल्या जे काही कॉस्मेटिक कंपन्या आहेत यांना ही वराह वसा वापरली जाते. त्यातनं आपणही हात मारला तर काही बिघडत नसतं आणि ती वसा त्या मानाने स्वस्तात उपलब्ध होते. आणि मग ही वसा तुम्ही गाळून स्वच्छ व्यवस्थित ठेवून दिली तर हिचा फार सुंदर आणि फार फंटास्टिक रिझल्ट पानाने, अभ्यंगाने, बस्तीतनं असे पाहायला मिळतात. आणि गेल्या 10-15 वर्षापासून मी त्याचे खूप सुंदर रिझल्ट्सही घेतोय वारंवार. आता इथे जो दुसरा क्रम आहे त्याच्यामध्ये सर्व स्नेहानु पानार्थम उष्णांभू अथा पिबा असं एक म्हटलेलं आहे की जर तुमच्याकडे बाकी काही नसेल तर काही काळजी करू नका. सगळ्या स्नेहांमध्ये उष्णांभू हे उत्तम असतं. फक्त तेलामध्ये उष्णांभू वापरताना बारकावे लक्षात घ्यायचे असतात. तेल कोणतं तुम्ही देता आहात, रुग्णाची प्रकृती कोणती आहे आणि त्यानुसार काळ काय आहे इत्यादी सगळ्या गोष्टींचा बारकावा घेऊन उष्णांभूचा विचार थोडासा बारकाव्याने करा. पण बाकी स्नेहांना काही प्रॉब्लेम येत नाही. आता इथे एक मी मुद्दामून एक वेगळा श्लोक देऊन ठेवलेला आहे. तो थोडासा तुमच्या लक्षात यावा यासाठी, कारण हे पानाच्या संदर्भातलं चाललेलं आहे म्हणून मी मुद्दामून स्नेहाध्यायात नसलेला परंतु आवश्यक असलेला एक श्लोक आपल्या समोर लिहिलेला आहे. त्यामुळे त्याला अन्य नियम या अर्थाने लिहिलेलं आहे. एक क्षतक्षीण अध्यायामध्ये एक श्लोक आलेला आहे क्षतक्षीण चिकित्सेमध्ये. घृतंतु पित्ताधिके लिया. आता हे तुपाच्या संदर्भात देता येते. त्यांचं म्हणणं आहे की पित्ताचं अधिक्य असताना, केवळ पित्ताचं अधिक्य असताना तुपाचा उपयोग हा लेहन पद्धतीने करावा. घृतम पित्ते अभ्यधिके लियात वाते अधिके पिबेत. जर वाताचं अधिक्य असेल तर घृताचं पान करवावं, पण तेच जर पित्ताचं अधिक्य शरीरात असेल तर मात्र तिथे लेहन करावं. म्हणून मग त्याचा लेहन कसं करावं या श्लोकाला सांगण्यासाठी पुढे मग गुड सर्पींचा सर्पीर गुड जे प्रकार आहेत ते आले. तिथे घृत सिद्ध करून त्याला लेहन पद्धतीने द्यायचा प्रकार आहे. त्यामुळे तुमच्याकडे जे काही क्षतक्षीणाचे, क्षत आणि क्षीण असे दोन शब्द आहेत, असे जर रुग्ण आले काही, आता जर त्यातल्या त्यात जर तुम्ही वेगळा जर विचार केला थोडासा, स्रोतसांमध्ये क्षतक्षीणाचे रुग्ण म्हणजे कोणते हो, तर तुम्हाला तो श्लोक मिळतो. कोणाचं स्रोतस क्षतक्षीणाने खराब होतं, तर तुम्हाला उत्तर मिळेल की मूत्रवाहिनी दुष्यंती क्षीणस्य अभिक्षतस्य च. म्हणजे तिथे तुम्हाला कळतं की काय सांगतात ते, ज्याला क्षत क्षीण झालेलं आहे त्याची पुढे मूत्रवाहिनी खराब होणार हे तुम्हाला आधीच कळलेलं असतं. त्यामुळे क्षतक्षीणाच्या मूत्रवाहिनीवर तुम्हाला लक्ष द्यावं लागतं नेहमी. आणि जर मूत्र स्रोतसाचा काहीतरी विकार व्हायला लागला तर त्यालाही अर्थापत्तीने दुसरा निर्णय घेता येतो की पुढे जाऊन या रुग्णाला काहीतरी क्षीणत्व येणार. आणि ते तुम्ही पाहतात पण रिनल पॅरेंकायमल डिसीज जे आहेत, CRF चे पेशंट यांच्यात तुम्ही पाहतातच मूत्रव संस्थान खराब व्हायला लागतं आणि पुढे ही लोक क्षीण 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 होत जातात. इवन प्रमेहाची संप्राप्ती सांगत असताना चरक संहितेत सुद्धा हेच सांगितलेलं आहे की ते रुग्ण नंतर असाध्य होत जातात. तर हे सगळे बारकावे जर पुन्हा सांगत बसलो तर मूळ विषयांपासून आपण भरकटू. तर आता मी त्याबद्दल जास्त न बोलता इथे तुम्हाला फक्त बेसिक सांगतोय की घृताचा उपयोग करताना जेव्हा जर पित्ताधिक्य असेल तर त्याचं लेहन पद्धतीने पान करावं, म्हणजे ते साठवावे, आणि जर वाताधिक्य असेल तर त्याला प्यावं. तसाच एक दुसरा रेफरन्स मी इथे मुद्दाम लिहून ठेवलेला आहे, चरक संहिता 19. यामध्ये अतिसाराचं वर्णन आहे आणि अतिसाराचं वर्णन करत असताना 19व्या श्लोकामध्ये फार महत्वाचा उल्लेख आलेला आहे. सॉरी 19वा अध्याय आणि 98 नंबरचा श्लोक. यामध्ये ते काय सांगतायत, रक्तम विट सहितम पूर्वम पश्चाद्वा यो अतिसार्यते. रक्त एखाद्या अतिसाराच्या रुग्णामध्ये त्याला अतिसार होताना जर आधी रक्त पडून बाकीचं मलद्रव्य जात असतील किंवा मलद्रव्य अतिसरण झाल्यानंतर शेवटी रक्त येत असेल, पूर्वम पश्चात्वा दोन्ही याच्यात. आणि तिसरं काय, विट सहितम. बघा
काय ऑकल्ट ब्लड फक्त ॲलोपॅथीच सांगतंय आणि आयुर्वेदात त्याचा विचार नाही असं नाहीये. तिन्ही कंडिशन त्यांनी एकाच ठिकाणी सांगून ठेवलेल्या आहेत. रक्तम विट सहितम, रक्तम पूर्वम, पश्चात वा. तिन्ही अवस्थांमध्ये मला सकट, मला सह दिसू द्या, मला पूर्वी आणि मलाच्या नंतर, तिन्ही अवस्थांमध्ये जर रक्त वर्तमान असेल तर शतावरी घृतम तस्य लेहार्थम उपकल्पयेत. शतावरी घृताचा लेहन पद्धतीने वापर करावा. ह्या बारकाव्यांना मिस केलं जातं जेव्हा आपण ट्रीटमेंट देत असतो तेव्हा. तर मला हे मुद्दाम स्नेहपानाचा विचार या अंतर्गत हे का सांगावं असं वाटलं. खरं ते घृतात पण सांगू शकत होतो मी पुढे जेव्हा आपण घृताचं वर्णन पाहू तेव्हा, पण तरी सुद्धा क्रम महत्वाचा होता. इथे स्नेहपानाचा विचार आपला सांगितला जातो. त्यामुळे काही महत्वाचे जे काही क्रॉस रेफरन्सिंग आहे हे तुम्हाला सांगणं मला क्रमप्राप्त वाटलं. ऍक्च्युली याच्याही पेक्षा अजून महत्वाच्या काही गोष्टी आहेत, पण त्या आपण बघू जसं जसं शक्य होईल तसं. कारण स्नेह हा विषय फार प्रचंड मोठा आहे. तो खूप बारकाव्याने अभ्यासणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. अनेक अध्यायांमध्ये त्या अध्यायाच्या दृष्टीने कसा स्नेह कोणत्या प्रमाणात, कोणत्या वेळी, कशा पद्धतीने घ्यावा याचं फार सुंदर वर्णन चरक संहितेत मिळतं. त्यामुळे असं वाटतं की अरे आपल्याला चरकांनी अक्षरशः चमच्याने भरून घास दिलेला आहे आणि ते म्हणतात बाळा तू फक्त खा आता. आणि आपलं करंटेपण आहे की आपण ते खायला तयार नाही आहोत. आपण हे मिस करतो. आपण छोट्या छोट्या गोष्टींना मिस करतो आणि त्यामुळे आपल्याला महत्वाचे एक पिक्युलर असे रिझल्ट पाहायला नाही मिळत. पण मित्रांनो मी तुम्हाला सिरियसली सांगतो, जसं सांगितलंय शास्त्रात त्याला जर तसंच्या तसं त्याच पद्धतीने वापरलं तर तुम्हाला अक्षरशः चमत्कारिक रिझल्ट पाहायला मिळतात. त्याचं मुद्दामून पहिलंच एक प्रक्षेपण मी पहिलं जसं सुरुवात केली अध्याय याच्या त्यासाठी ती केस सांगितली की जिथे व्हेंटिलेटरवरचा पेशंट तुम्ही साध्या चिकित्सेने एका साध्या सूत्राने बरा करून टाकतायत, तिथे जर तुम्ही या सगळ्या श्लोकांना व्यवस्थित समजून त्याच्या प्रत्येक बारकाव्यांवर चिंतन मनन करून जर त्यांना वापरलं तर तुम्हाला काय लेव्हलचे रिझल्ट मिळू शकतील याचा जस्ट तुम्ही अंदाज किंवा विचार करा. तर स्नेहपान विचार झाल्यानंतर आता मी पुढे जातो. आता यामध्ये प्रविचारणा पण सांगितलेल्या आहेत आणि पुढे पण विचारणांचा विचार येणार आहे. त्यामुळे पुन्हा आधीच्या घृतादींच्या गुणवर्णनांसारखंच विचारणेचा विचार मी पुढे अध्यायाच्या पुढच्या टप्प्यात मी सांगणार आहे. आता बघू 2 तासात एवढं काय काय कव्हर करता येईल तरी मी प्रयत्न करतो आणि त्याच्याबद्दलची माहिती जितकी शक्य तितकी बारकाव्याने देण्याचा माझा इथे मनोदय असणार आहे. आता पानाच्या संदर्भातला एक पॉइंट राहून गेला होता तो फक्त अच्छपेयस तु स्नेहा न तम आहू विचारणा स्नेहस्य स भिषक दृष्टा कल्पा प्राथम कल्पिका. आता हा जो काही पान स्नेह पोटात घ्यायचा जो प्रकार असतो तो काय तसाच्या तसा स्नेहच प्यायचा असतो असा नाही, तर तो अनेक आहार द्रव्यांसोबत आहाराच्या वेगवेगळ्या कल्पनांसोबत पोटात देणं किंवा अन्य कल्पना जसं मद्य कल्पना आहे, लेह कल्पना आहे, बस्ती आहेत त्यांच्यातनं तो पोटात देणं किंवा शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये स्नेह उच्चारण करणं जसं कानामध्ये तेल टाकणं असेल, गंडूश धारण करणं असेल, तिला विचारणं असं म्हटलं जातं. आणि कोणताही सिद्ध न करता कोणताही आहारामध्ये स्नेह आहाराच्या प्रकारात स्नेह न घालता तसाच्या तसा पातळ करून कपात घेतला आणि गटागट पिला तर या प्रकाराला अच्छपान असं म्हणतात. म्हणजे त्याला कोणत्याही दुसऱ्या गोष्टींनी अभिभावित केलेलं नाही. न पाण्याचं जोड दिली न कशाची, नुसता तो पातळ केला, कपात घेतला आणि पिला. हा जो काही प्रकार असतो त्याला स्नेहाची प्रथम कल्पना असं म्हटलं जातं आणि यालाच अच्छपेय किंवा अच्छपान असं म्हटलं जातं आणि हे त्यातल्या त्यात सगळ्यात चांगलं आहे. पण मित्रांनो हे मग कोण घेणार, तर ज्याला स्नेहाविषयी विरोध म्हणजे द्वेष नाहीये, जो बलवान आहे, जो मनाने खंबीर आहे, ज्याचं सत्व चांगलं आहे, असे जे ज्याला चवीचा फारसा फरक पडत नाही इत्यादी, सर्व रसाभ्यासी असे जे पेशंट असतात ते इझिली अच्छपान करू शकतात. पण ज्यांना ते शक्य नसतं त्यांना मात्र तुम्हाला विचारणांची जोड देऊन युक्तीचा वापर करून काहीतरी करून स्नेह पोटात टाकावा लागतो. आता हा जो स्नेह जो पोटात घ्यायचा आहे तो कशा पद्धतीने पोटात घ्यायचा आहे
त्याचा प्रकार काय आहेत नक्की, तर याविषयी महत्वाचा श्लोक, महत्वाचा भाग आता सुरू होतो आहे. अहोरात्रम अह कृष्णम अर्धाहम च प्रतीक्षित प्रधाना मध्यमा ऱ्हस्वा स्नेह मात्रा जराम प्रती. स्नेहाच्या मात्रा या जराम प्रती कशा पचतील त्याच्यावर त्या ठरवलेल्या आहेत. इथे तुम्हाला मान दिलेलं नाहीये की इतकं इतकं मान हे प्रधान स्नेहाचं झालं, इतकं इतकं मान हे मध्यम स्नेहाचं झालं, असं नाही सांगितलं. बघा, या लोकांनी हा श्लोक इथे लिहून ठेवला खरा, पण तुम्ही विचार करा मित्रांनो, हा श्लोक असा लिहिण्याच्या आधी या लोकांना किती यावर विचार चिंतन मनन असेल, याच्याविषयीचे त्यांचे सर्वे स्टडी झालेले असतील, यांनी मात्रा घेऊन मग त्या निर्धारित केल्या असतील. किती मोठा काळ एक गोष्ट केवळ स्थापन करण्यासाठी लागला असेल, याचा केवळ तुम्ही अंदाज बांधू शकताय. तर यांनी फार चतुरपणे स्नेहाची मात्रा ठरवताना ती किती वेळाने पचणार त्यावर ती ठरवली. कारण हे त्यांना माहिती होतं की हे पुरुषम पुरुषम प्रती आहे. वेगवेगळ्या रुग्णांची अग्नी जरण शक्त्या परीक्षेत, तर अग्नीचा जो काही एक मान आहे, ही प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळं आहे आणि त्याची जरण शक्ती वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाला स्नेह वेगवेगळ्या मात्रेमध्ये त्याचा प्रधान मध्य अवर मात्रा ही ठरणार आहे. आणि म्हणून त्यांनी त्याला जराम प्रती या संबोधनाने युक्त केलं. मग ते कसं प्रधान, तर जी अहोरात्रामध्ये पचते. आता मी ते थोडस इथे समजून सांगावं म्हणून पीपीटी मध्ये 24 तासात जी पचते असं लिहिलेलं आहे. तर अहोरात्रात जी पचते म्हणजे असं समजा, जी तुम्ही अन्नकाली दिली शमनार्थ मात्रा, ती सकाळी 10 वाजता प्रयुक्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत त्याला भूक नको लागायला. एवढी मात्रा त्या व्यक्तीची जेव्हा पोटात जाईल, तेव्हा त्या व्यक्तीची ती प्रधान मात्रा त्याने सेवन केली आहे असं समजायचं. कृष्ण अह याचा अर्थ एक अख्खा दिवस जेव्हा लागेल ती पचायला, तेव्हा त्याला मध्यमा मात्रा म्हणतात. म्हणजे ती साधारण 12 तासात पचते. सकाळी 6 वाजता दिली आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्याला भूक लागली, ते 6 वाजू शकतात, 5 ला लागू शकते किंवा इकडे 7 वाजता पण लागू शकते, 1 तास इकडे तिकडे, पण साधारण 12 तास उलटले पाहिजेत. तर एक कृष्ण अह एवढ्यात जर ती मात्रा पचत असेल तर तिला मध्यम मात्रा स्नेहाची म्हणतात. मी थोडं हट्टाने एक प्रकार करतो की ती मात्रा 12 तासाच्या आत नक्कीच नको पचायला, ती पुढे पचली पाहिजे. 12 तासानंतर 12, 13, 14, 15 या तासात जेव्हा ती पचते तेव्हा ती मध्यम मात्रा असते. त्यानंतर ऱ्हस्व मात्रा एक अह. आता याच्यामध्ये मात्र ती दिवसाच्या अर्ध्या भागात जेव्हा ती पचते तेव्हा, म्हणजे साधारणपणे इथे अर्ध शब्द आहे, एक अह आणि अर्ध अह. तर अर्ध अह याचा अर्थ साधारण निम्मा दिवस, तर 12 तासाच्या निम्मा 6 तासात. सकाळी 6 ला घेतली, 6 आणि 6 12, साधारण 12 ते 1 वाजेपर्यंत त्याला चांगली खळखळून भूक लागली की ही त्या स्नेहाची ऱ्हस्व मात्रा आहे असं समजायचं. आता त्यातलं जी प्रधान मात्रा आहे ती कोण घेऊ शकतं, म्हणून इथे ते सांगतायत की तासाम प्रयोगान वक्षामी पुरुषम पुरुषम प्रती. आता याचे जे प्रयोग आहेत ते त्या पुरुषाच्या गुणांनुसार मी तुम्हाला वर्णन करून सांगतो की कोण 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 त्या मात्रेला योग्य आहे किंवा कोण अयोग्य आहे त्यामध्ये. तर आता इथे प्रभूत स्नेह नित्य ये क्षुत पिपासा सहा नरा. प्रभूत स्नेह नित्य, जे नित्य मोठ्या प्रमाणावर स्नेह घेण्याचे अभ्यासी आहेत, नेहमीच स्नेह आहारात असतो, वारंवार स्नेह पिण्याची प्रॅक्टिस आहे, असे जे काही रुग्ण किंवा पुरुष आहेत, अशांना मोठी मात्रा ते सहज प्रॅक्टिसने नंतर घेऊ शकतात. पुढे काय म्हणतात ते, ये क्षुत पिपासा सह नरा. क्षुत पिपासा सह, ज्यांना क्षुधा म्हणजे भूक आणि पिपासा म्हणजे तहान इझिली अति आनंदाने ते सहन करतात, आरामात ज्यांना सहन होते. आता हे क्षुत पिपासा सह नर हे पुढे मागे पण त्यांनी दिलेलं आहे, प्रशस्त पुरुषाचं लक्षण सांगत असताना त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे की जो पुरुष हा सहज क्षुधा आणि पिपासेचा वेग धारण करू शकतो आहे,
याचं बल उत्तम आहे असं समजलं जातं. पुढे म्हणतात पुन्हा पावकश्च उत्तमे बले. पावकश्च उत्तम बले. पावक म्हणजे अग्नी. अग्नीचं बल ज्याचं उत्तम आहे, जो वेळेवर त्याचं घेतलेली आहाराची मोठी मात्राही पचवतो आहे असा. येशामच उत्तमे बले. आणि पुन्हा शारीर बलाचाही विचार सांगता येते की येशाम उत्तमे बले, म्हणजे ज्याचं शारीर बल पण उत्तम आहे. पुन्हा असे पुरुष प्रधान स्नेहमात्रा घेऊ शकतात. आणि पुढे ते म्हणतायत आता रोगांचं नाव घेतायत. गुल्मिना सर्पदष्टाश्च विसर्पोपहताश्च ये उन्मत्ता कृच्छ्रमूत्राश्च गाढ वर्चस्व एवच पिबेयुः उत्तमां मात्रां तस्या पाने गुणांशृणु. ते गुण आपण आता पुढे बघू. पण इथे ते काय काय सांगतायत, गुल्म रोगामध्ये ज्याला साप चावलेला आहे अशा विकारात सर्पोपहत विसर्पोपहत विसर्प ज्याला झालेला आहे, उन्मत्त. आता इथे उन्मत्त यामध्ये उन्मादाची ही वेगळी अवस्था थोडीशी, जो चिडका आहे, क्रोधी आहे अशी जी अवस्था ती उन्मत्त अवस्था उन्मादाची. त्यानंतर मूत्रकृच्छ्र, मूत्र संदर्भात जे काही मोठ्या वेदना सुरू झालेल्या आहेत, जर तुम्ही पाहाल तर मूत्रकृच्छ्रामध्ये वाग्भटाचार्यांनी इवन चरकात पण, चरकात न वेगांधारणी अध्याय चरकातला वेगळा आहे. चरकामध्ये त्यांनी सांगत असताना त्या वेगांधारणीमध्ये औपीडक स्नेह सांगून ठेवलेला आहे. आणि औपीडक स्नेह एवढं बोलून तिथे त्यांनी पुढे भाष्य केलेलं नाहीये. पण वाग्भटाचार्यांनी त्या औपीडक स्नेहाचं लक्षण लिहून ठेवलेलं आहे खाली श्लोकामध्ये. तर औपीडक स्नेह सांगताना ते काय सांगतात की काय श्लोक आहे बरं तो, जीर्णांतिकम च उत्तमया मात्रया योजनाद्वयम प्राग्भक्तम शस्यते घृतम प्राग्भक्तम शस्यते घृतम जीर्णांतिकम च उत्तमया मात्रया योजनाद्वयम अशा पद्धतीचा तो श्लोक आहे. म्हणजे औपीडक स्नेह कोणता, तर जेवणाच्या आधी स्नेहाचं पान करणं आणि जेवण पचल्यानंतर उत्तम मात्रेमध्ये स्नेहाचं पान करणं, या दोन पद्धतीच्या योजना केलेल्या स्नेह पद्धतीला औपीडक स्नेह म्हणतात. म्हणजे साधारणपणे रात्री जेवणाच्या आधी हलका स्नेह द्यायचा त्याला, आणि जेवण त्याला करवायचं, हलकं अन्न खायला लावायचं, आणि नंतर मग जेव्हा त्याला पहाटेच्या वेळेला व्यवस्थित भूक लागेल त्यावेळेला त्याला मोठी मात्रा द्यायची स्नेहाची, उत्तम या मात्रया. आणि अशी योजनाद्वय दोन पद्धतीने दिलेला जो स्नेह त्याला औपीडक स्नेह म्हणतात. तर बरेच लोक चुकून, काही वैद्य किंवा स्टुडंट्स मध्ये पण अशी गल्लत होते की जेवणाच्या आधी जेवणानंतर. तसं नाहीये. प्राग्भक्तम आणि जीर्णांतिकम असे दोन शब्द आहेत. जेवणाच्या आधी आणि ते जेवण आणि तुपाचा संयोग जो आहे तो पचल्यानंतर जीर्णांतिक, अशी जी दोन पद्धतीची मात्रा ती औपीडकामध्ये सांगितलेली. आणि ती औपीडक स्नेह हा मूत्रकृच्छ्रामध्ये किंवा मूत्रवेग धारण केल्याने उत्पन्न होणाऱ्या विकारांमध्ये द्यायला सांगितलेलं आहे. इवन पुढे जर तुम्ही वातव्याधी अध्यायात पाहाल तर तिथे सुद्धा आय थिंक 28वा अध्याय वातव्याधी चिकित्सा, आणि याच्यामध्ये ज्यांच्याकडे चरक आहे त्यांनी 98 नंबरचा श्लोक जर काढला, चरक संहिता चिकित्सा स्थान 28वा अध्याय, त्यांच्याकडे टीका आहे त्यांनी 621 पान नंबर काढा. त्यामध्ये ते काय सांगतायत, बाहू शीर्षगते नस्यम पानम च उत्तर भक्तिकम. जर बाहू शीर्षगत वात असेल तर तिथे नस्य आणि पान हे जेवणानंतर द्यायचंय. आणि बस्तिकर्मम तू अधोनाभे, जर अधोनाभी जर वात विकार उत्पन्न झालेले असतील तर बस्तिकर्म करावे. शस्यतेचे अवपीडकः, आणि अवपीडक स्नेह अशा परिस्थितीमध्ये उत्तम असतो. म्हणजे अधोनाभी जर वातविकार उत्पन्न झालेले असतील तरी सुद्धा अवपीडक सांगितलेलं आहे. तर ही उत्तम मात्रा आहे, प्रधान मात्रा आहे स्नेहाची. तर इथे मूत्रकृच्छ्रामध्ये त्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे. आता गुल्म हा जो व्याधी आहे हा पण त्याच पद्धतीचा आहे. गुल्म विकारामध्ये मोठी मात्रा द्यावी लागते नेहमी औषधाची किंवा स्नेहाची सुद्धा. आणि हे पण प्रत्यक्ष शास्त्रामध्ये पण याचं वर्णन तुम्हाला पाहायला मिळू शकतं. हे डायरेक्ट वर्णन नाहीये, पण चक्रपाणीनी याचं वर्णन एका घृताच्या वर्णनात आय थिंक करून ठेवलेलं आहे. जर तुम्ही गुल्म विकार काढला, गुल्म चिकित्सा अध्याय,
तर गुल्मचिकित्सेमध्ये रोहिण्यादी घृत म्हणून आलेला आहे. 117 नंबरचा श्लोक आहे. 5 नंबरचा अध्याय चिकित्सा स्थान, 441 पान नंबर, ज्यांच्याकडे सटीक चरक संहिता आहे त्यांच्यासाठी. तिथे ते काय म्हणतायत रोहिण्यादी घृताच्या संदर्भात, अष्टगुणे इति घृताद अष्टगुणे घृत समम इति घृतम चतुष्फलम अत्र उक्तम तेन क्वाथ घृताभ्याम अष्टफलम पेयम. तर इथे एक विशिष्ट प्रकारचं ही एक घृत कल्पना आहे की ज्याच्यामध्ये निम्मा काढा असतो, निम्म तूप असतं, एवढं अर्धच शिजवायचं असतं ते, आणि ही अष्टपली मात्रा तयार होते. म्हणजे 8 पलाची मात्रा म्हणजे किती झाली मग? 8 पलाची मात्रा ही होते साधारणपणे 8×45 400 ml ची होते. त्याच्यामध्ये 200 ml काढा असतो आणि 200 ml तूप असतं. मग एवढी मोठी मात्रा द्यायची का? तर ते पुढे काय म्हणतात, अष्टपलीची मात्रा गुल्मोक्तत्वात एव भवती. गुल्म असल्यामुळे ती तेवढी मोठी मात्रा द्यायची आहे. आणि गुल्म हा भुरी औषध साध्य विकार आहे असं अन्यत्र पुन्हा आलेलं आहे की मोठ्या औषधांच्या डोसने हे साध्य होणारा विकार आहे. तसाच कुष्ठ पण आहे, तसाच विसर्प पण आहे. यांच्यामध्ये औषधांची मात्रा थोडी मोठी द्यायची असते. तर मात्रा भिन्नत्व हे सुद्धा विकारांनुसार होतं, हे चरक सांगतात तुम्हाला. तर अनेक गोष्टी नुसता एक चरक एक भाग वाचत असताना तुमचे इतके कन्सेप्ट क्लिअर होत असतात की काय सांगावं. तर इथे पुन्हा बघा एक त्याच रोहिण्यादी घृताच्याच टीकेमध्ये एक वेगळा श्लोक, हा सेम श्लोक जो आता मी वाचला होता प्रधान मात्रेच्या संदर्भातला, तो श्लोक तिथे टीकाकार वेगळ्या पद्धतीने मांडतायत. गुल्मिना सर्पदंष्टांश्च विसर्पोपहताश्च ये तेषां मात्रा विनिर्दिष्टा फलान्यष्ट विशेषतः. गुल्मिना सर्पदंष्टांश्च विसर्पोपहताश्च ये, अन्यत्र एक वेगळ्या संहितेत कुठेतरी ते लिहिलेला श्लोक हा चक्रपाणींनी इथे लिहिलेला आहे की जो चरकांच्या 13व्या श्लोकाशी जुळतोय. गुल्मिना सर्पदंष्टाश्च विसर्पोपहताश्च ये, हा जो काय आता आपण 32वा श्लोक पाहिला त्यामध्येच त्याच्यासारखाच दुसरा एक श्लोक आहे. ते म्हणतात तेषां मात्रा विनिर्दिष्टा फलान्यष्ट विशेषतः. तर ती जी मात्रा आहे ती विशेष करून 8 पल पर्यंत समजावी. म्हणजे आता जर कोणाला शंका असेल की प्रधान मात्रा ही किती पर्यंत जाऊ शकते, तर त्याचं उत्तरही पाहिलं गेलं योगायोगाने आपल्याकडनं की त्या टीकेमध्ये त्यांनी ती अष्टपल मात्रा असते असं सांगितलेलं आहे. म्हणजे ती साधारण 400 ml एवढी मोठी मात्रा जेव्हा रुग्ण एकदम पितो तेव्हा ती मात्रा प्रधान मात्रा या कॅटेगरीमध्ये जाते. तर आता हे रुग्णानुसार भिन्न पण असू शकतं. एखाद्या रुग्णाला 200 ml ची मात्राही पचायला 24 तास लागू शकतात. त्यामुळे इथे यांनी मात्रेचा विचार न ठेवता जरांप्रती असा शब्द लिहिला. पुढे म्हणतात ते गाढ वर्चस्व, ज्यांना कडक शी होते आहे अशा व्यक्तीमध्ये, ज्यांना मळाचे गुठळ्या होत आहेत, कडक शी येते आहे, खडे होत आहेत, अशांना सुद्धा प्रधान स्नेह मात्रा जर तुम्ही चतुरपणे पाजली तर त्या रोगांमध्ये याचा फायदा होतो. आता मी मुद्दाम थोडस आधी पुढच्या स्लाइड मध्ये जातो. आता इथे बघाल तर ही जी प्रधान मात्रा आहे हिचे गुण फक्त सांगितलेले आहेत त्यांनी, म्हणून तस्य गुणांश शृणु असं म्हणून ते म्हणतायत पुढे. आता गुण काय आहेत या मात्रेचे, तर ते बघा. विकाराम शमयती येशाम शीघ्रम सम्यक प्रयोजिता. विकाराम शमयती, सगळ्या विकारांना ज्या ज्या विकारासाठी, आता गुल्म सर्पदंष्ट इत्यादींमध्ये जर तुम्ही ती प्रयुक्त केलेली असेल तर अशांमध्ये ती त्या विकाराला शीघ्रम शमयती. पहा, साप चावला म्हणून तूप पाजलेले उत्तम मात्रेत असं ऐकिवात नाही अजून कोणत्या वैद्यातू. तुमच्या कोणाकडनं असेल तर नक्की मला नंतर शेअर करा. पण माझ्या माहितीत नाही की नाग चावला, साप चावला म्हणून तुपाची मोठी मात्रा देऊन त्या व्यक्तीला वाचवलंय असं. ही फार महत्वाचं श्लोक इथे देऊन ठेवलेला आहे. तर विकाराम शमयती शीघ्राम, दोषाणुकर्षिणी, दोषांचं अनुकर्षण करणारी म्हणजे त्यांना खेचून नष्ट करणारी, त्यांचा अनुकर्ष, इथे कर्षण हा शब्द आहे म्हणजे दोषांना ती आतल्यात न्यूट्रलाइज करते या अर्थाने. अर्थात हे तसं होत नाही. प्रत्यक्ष जेव्हा ती दिली जाते त्यावेळेला रुग्णाला चांगलं 3-4 वेळेला, कधी कधी 5 वेळेला सडकून जुलाब होत असतात आणि त्यातनं हे दोष पण पतन होत असतात. सर्व मार्गानुसारिणी, ही सर्व मार्गांमध्ये अनुसरण करणारी आहे, कानाकोपऱ्यापर्यंत जाते. बल्या, कशी आहे ही प्रधान मात्रा? बल्य आहे, बळ देणारी आहे, त्या शरीराचं बल वाढवणारी आहे. पण हे कसं? तर सम्यक प्रयोजिता,
हे सगळ्यात शेवटी मी मुद्दामून लिहिलंय कारण हे सगळ्यांना लागू होतं. मग दोषानुकर्षणी सर्व मार्गानुसारिणी, आता बल्ल्या जो शब्द आहे तो पुन्हा कशासाठी आहे? सर्वेंद्रिय चेतसाम, शरीर, इंद्रिय, चेतस म्हणजे मन, या सगळ्यांना बल देऊन पुनर्नव करी, पुन्हा नवीन ताजं तवानं करून टाकते ती मात्रा. पण ही मात्रा या गुणांनी युक्त आहे का? फक्त गुण सांगायचे होते ना, म्हणून मग बाकी नाही सांगितलं. पण चतुरपणे पुढचा जो श्लोक आहे मध्यम मात्रेचा, तो सांगताना मात्र या प्रधान मात्रेचे सगळे दोष पण सांगून ठेवले चरकांनी. जेव्हा गुण सांगायचे असतात तेव्हा दोष नसतात सांगायचे. हा एक लिखाणाचा एक फार सुंदर शिस्त म्हणूया आपण, ती आहे यात. तर इथे फक्त गुणांचा विचार आहे, दोषांचा विचार नाही. पण दोष पण डायरेक्ट नाही सांगितले, ते आपल्याला की दोषानुकर्षिणी मात्रा सर्व मार्गानुसार बल्ल्या पुनर्नव करी शरीर इंद्रिय चेतसाम. तर ही जी काही प्रधान मात्रा आहे ही या पद्धतीचे गुण प्राप्त करून देते. पण तुमच्या समोर जे महत्वाचं काम आहे ते म्हणजे योग्य व्यक्ती त्यासाठी तुम्ही योजना करणं, योग्य व्यक्तीला समजून घेणं आणि त्या योग्य व्यक्तीवरच ती प्रधान मात्रा वापरणं, नाही तर प्रमादाने मोठे प्रॉब्लेम होऊ शकतात. ते आपण आता पुढे बघणार आहोत. आता ते सांगता आहेत की मध्यम मात्रा कोणामध्ये यूज करायची आहे. तर श्लोकांची रचना जर तुम्ही पाहाल तर आधी इथे तुम्हाला विकार सांगितले आणि नंतर मग शरीराच्या अवस्था सांगितल्या. पण जर तुम्ही प्रधान मात्रेमध्ये पाहायला गेलात तर तिथे आधी शरीराच्या आधी अवस्था सांगितल्या होत्या, कारण आधी तुम्हाला तो माणूस व्यवस्थित डायग्नोस करणं हे फार महत्वाचं आहे. उत्तम बल असणारा, उत्तम शारीरिक बल असणारा, प्रभूत स्नेह नित्य, ही कंडिशन आधी आहे आणि मगच प्रधान मात्रा उपयोगात आणायची. पण तसं भय मात्र मध्यम मात्रेला नाहीये. इथे तुम्ही थोडस दुर्लक्ष करून केवळ विकाराला पाहून सुद्धा देऊ शकता. तर तिथे हेतू महत्वाचा आहे प्रधानांमध्ये, तुम्हाला तो व्यक्ती व्यवस्थित शोधणं महत्वाचं आहे. मध्यम मात्रेचा वेळी डायरेक्ट त्याला व्याधी विपरीतत्वच दिलेलं आहे. म्हणजे हे व्याधी असतील तर तुम्ही मध्यम मात्रेतले स्नेह त्या अवस्थांमध्ये वापरा. आणि आता जर तुम्ही गंमत पाहाल तर ज्या श्लोकांचं इथे वर्णन केलेलं आहे ते प्रायः शोधनार्ह श्लोक आहेत. शोधन करण्यासाठी असणारे विकारांचा क्रम इथे लिहून ठेवलेला आहे. अरुष्क स्फोट पीडकान कंडू पामाभिर अर्दितः कुष्टिनः प्रमीढाश्च वातशोणितिकाश्च ये. आता हे जे काय सगळे प्रकार इथे आलेले आहेत त्यामध्ये जेव्हा अरुष्क म्हणजे अरुंशी म्हणजे बारीक पुटकुळ्या, त्याला गोवर म्हणू शकतात तुम्ही. गोवरी सारखी जी काही एक लक्षण समुच्चय असतो, बारीक 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 पुटकुळ्या येतात, तर ते स्फोट मोठ्या पुटकुळ्या, मोठे मोठे पोळ्या किंवा फोड त्वचेवर, चेहऱ्यावर, पाठीवरून आलेले असतील तर पीडका. पीडका ह्या पाकी असतात, याला एक अवस्था असते, सामावस्था, पच्चमानावस्था, पक्वावस्था. त्यानंतर मग कंडू, खाज येते. पिडका बिडका काही दिसत नाहीयेत पण खाज भयंकर अशी परिस्थिती, किंवा नुसते चकंदळ उठलेले आहेत ज्याला उदर्द म्हणतात, कोठ म्हणतात, अशा स्वरूपाची प्रेझेंटेशन येऊन मग खाज सुटलेली आहे. पामाभिही अर्दितः, पामा, आता इथे पामा इत्यादींनी अर्धित अर्धित याचा अर्थ ग्रसित असा पण होतो आणि दुसरा अर्धित विकार हा पण तिथे विचार राहतो. पुढे म्हणतायत, आता इथे माझ्याकडनं चुकून स्पेलिंग मिस्टेक करडू झालंय, ते कंडू शब्द येतो. तेच मी म्हटलं की मी थोडसा मोबाईलवर पीपीटी पूर्वी कधी बनवलेली नव्हती, पण आता मी प्रयत्न केला तर त्यात ते थोड्याशा काही चुका असतील तर तेवढं क्षमा करा कृपया. नंतर मग पामा हे कुष्ठ, पुढे कुष्ठिनाश्च प्रमिडाश्च पातशोणितिकाश्च, कुष्ठ, त्यानंतर प्रमेह, त्यानंतर वातशोणितिक, वातशोणित असणाऱ्या लोकांमध्ये, या सर्वांमध्ये मध्यम मात्रेचा स्नेह प्रयोजित करा. आणि हे जे लोक असतील, हे जे पेशंट तुमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा हे नेहमी लक्ष ठेवायचं की यांना कुठपर्यंत स्नेह द्यायचा आहे, किंवा एकांतिक मात्रा द्यायची असेल तर ती किती स्वरूपाची तुम्ही त्यांना प्रयुक्त करू शकतात. तर याचा सगळ्याचा बारकावा डोक्यात घेऊन
तेवढी मात्रा नेहमी प्रयुक्त करावी. तर ही जी काही याचं वर्णन आहे, हे पुढे काय सांगतायत तेही पहा. न अति बहु अशिनहा. कोणाला द्यायचं? जे जास्त, खूप जास्त जेवण करू शकत नाहीत, पण याचा अर्थ व्यवस्थित जेवण करू शकतात. मृदू कोष्टा तथैवच. जे मृदू कोष्टी आहेत, ज्यांना केवळ दुधाने पण पोट साफ होतं, अशा रुग्णांना मृदू कोष्टी म्हणतात. पिबेयुर मध्यमा मात्रा मध्यमश्च अपि ये बले. आणि मध्यम मात्रा कोणी घ्यायची? ज्यांचं बल मध्यम आहे, अग्नीचं आणि शरीराचं. मात्रा एषा मंद विभ्रंशा. त्याचे जे गुण आहेत ते आता पुढे सांगतायत. ते या पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसत आहेत. मात्रा एषा मंद विभ्रंशा, ही आता एक गुण सांगतायत. ही मात्रा कशी आहे हो? तर ही मंद विभ्रंशा उत्पन्न करणारी. म्हणजे अर्थापत्तीने अर्थ काय मिळाला? अतिविभ्रंशकारिणी मात्रा कोणती आहे मग? प्रधान मात्रा आहे. ही मंद स्वरूपामध्ये विभ्रंश. विभ्रंश म्हणजे काय? तर मानसिक अस्वस्थता, चलबिचल, थोडस त्रास होणं, रुग्णाला थकवा जाणवतो, अस्वस्थ वाटतं, दिवसभर असं डोकं जड सुन्न असतं, काही सुचत नाही. ही जी काही अवस्था आहे ती विभ्रंश करणारी आहे. थोडस घाबरल्यासारखं होतं, काहींना धडधडतं, अशी सगळी लक्षणं विभ्रंशामध्ये येतात. तर न अतिविभ्रंश म्हणून तिला मंद विभ्रंशा म्हटलं. न च अति बलहारिणी. ही मात्रा कशी आहे? जास्त बलहरण करणारी नाही. म्हणजे ती मात्रा, प्रधान मात्रा कशी आहे? अति बलहारिणी आहे, जर ती चुकून दुसऱ्यांना प्रयोजित केली गेली तर. म्हणून प्रधान मात्रा सांगत असताना येच उत्तमे बले असा शब्द आलेला आहे. तिथे ज्या शरीराचं बल उत्तम असेल त्याला ती द्यावी, कारण ती अति बलहरण करणारी मात्रा असते म्हणून. अहो, आम्ही जेव्हा स्नेहपान करू तेव्हा सुद्धा हे जाणवतं रुग्णाला दुसऱ्या दिवशीच. नुसतं एक इथपर्यंत जेव्हा जायचं असतं, कुठेतरी अर्ध्या अहच्या वरच तो जेव्हा स्नेह दिला जातो 100 ml पर्यंत, तरी रुग्णाला खूप थकवा कधी कधी जाणवायला लागतो. त्याच्यावरनं पण रुग्णाचं बल कसं आहे हे आपल्याला ओळखता येतं. आणि त्या बलाचा विचार करून पुढचं वमनादी कर्म, शोधन कर्म त्याला किती मात्रेत द्यायचे त्याचा पण अंदाज तुम्हाला स्नेहपानाच्या काळातच बांधता येत असतो. तर हे न च अतिबलहारिणी. पुढे म्हणतात सुखेन च स्नेहयती शोधनार्थेच युज्यते. सुखेन च स्नेहयती. सुखाने स्नेहन करते, अगदी छान. आणि काय करते पुन्हा? शोधनार्थेच युज्यते. सुखेन स्नेहयती म्हणजे ती पुढे काय करते मग? महाव्यापत्तिकारिणी, म्हणजे मोठे व्यापद उत्पन्न करते. जेव्हा सम्यक प्रयोजन केली गेली मोठी, तर मात्र ते व्यापत्ती म्हणजे व्यापदांना प्राप्त करून देते स्नेहाच्या. म्हणून मग आता हा काय महाव्यापत्तकारिणी, ही काय मी माझ्या मनाने काढले मनाचा श्लोक नाहीये बरं का. हे जे काय आहे हे चक्रपाणींनी लिहिलेलं आहे. सम्यक अवजिते इति वचनेन महाव्यापत्ती त्वम अस्य सूचयती. म्हणजे असम्यक पद्धतीने जर प्रधान मात्रा जर वापरली गेली तर महाव्यापत्तिकारिणी असं त्याचं स्वरूप राहतं, असं सांगितलं गेलेलं आहे. तर हे नीट लक्षात घ्या की याच्यात त्यांना सुचवायचं काय. तर जेव्हा गुणवर्णन असतं तेव्हा गुणवर्णन असतं, इथे पण गुणच वर्णन करतायत ते. पण जेव्हा जसं सामान्य विशेष सिद्धांत आहे की सामान्य सांगत असताना ते विशेष पण कार्य करत असतं, तसं इथे चाललं आहे. इथे सामान्य वर्णन चालू आहे, त्यांच्या गुणांचं वर्णन चालू आहे, पण विशेष पण ध्वनित होतंय सामान्यातनच. तर हेच एक अर्थ आहे की जे आपल्याला शोधून काढायचे असतात. आता याच्यातलं सगळ्यात महत्वाचा श्लोकातला शब्द काय राहिला आहे तो मी मुद्दाम ठेवला थोडासा बाजूला. शोधनार्थेच युज्यते. ही जी मध्यम मात्रा आहे ही शोधनार्थ प्रयोजित केली जाते. तर शोधनार्थे म्हणजे जेव्हा तुम्हाला वमन विरेचन आदी कर्म करायचे असतील तर या मात्रेपर्यंत फक्त गमन करा, याच्या पुढे जाऊ नका. जेव्हा तुम्हाला कळेल की रुग्णाचा स्नेह हा सकाळी 6 वाजता दिल्यापासून संध्याकाळी 6 वाजता म्हणजे 12 तासात पचला आहे, म्हणजे याच्या शरीरात मध्यम मात्रेपर्यंत स्नेह गेलेला आहे, या मात्रेने सुखेन स्नेहयती, सुखाने स्नेहन करून टाकलेलं आहे शरीराचं, आणि आता ही शोधनार्थे प्रयोज्यते इथपर्यंतची मात्रा पुरे झाली, इथून शोधन आपल्याला देता येणार. तर संशमन मात्रा ही मोठी मात्रा, प्रधान मात्रा ही संशमनार्थ असते, आणि तीच जेव्हा शोधनार्थ प्रयोजित करायची असते ती मात्र मध्यम मात्रेपर्यंतच जायचं असतं, त्याच्या पुढे जायचं नाही.
आता इथपर्यंत लक्षात आल्यानंतर दुसरा अर्थ या शोधनार्थेचे युज्यतेचा, जे वरचे जे काय विकार आहेत हे शोधनार्थ आहेत, हे त्यातनं तुम्हाला दोन येतं. जर तुम्ही कुष्ठ काढलं तर तिथे तुम्हाला लगेचच पहिल्याच ह्याच्यात दिसतं की आधी स्नेहपान करवा, मग संशोधन द्या. दोषानुसार संशोधन दिलं की पुन्हा स्नेहपान करवा. या पद्धतीचे श्लोक तिथे चिकित्सा सूत्रामध्ये पाहायला मिळतात. इवन अशा स्वरूपाचा जो श्लोक आहे तो पुढे पण आलेला आहे. वातशोणितिक अध्याय जो आहे, वातशोणितिकेमध्ये या अशा स्वरूपाचा एक श्लोक थोडा आठवतो. 29वा अध्याय. या 29व्या अध्यायामध्ये 41 नंबरचा श्लोक आहे. त्याच्यात ते म्हणतात विरेच्चहा स्नेह इत्वा आदौ. म्हणजे वातशोणितिक अध्यायाची जी काही चिकित्सा सूत्र आहे त्याच्यात ते म्हणतायत आधी त्या माणसाला आदौ विरेच्च स्नेह इत्वा, स्नेहन करून त्याला विरेचन द्या. स्नेहयुक्तैर विरेचनही. कशा विरेचनाने? पुन्हा स्नेहयुक्त विरेचनाने विरेचन द्या. वातरक्ताच्या रुग्णामध्ये कधीही वृक्ष विरेचन वापरायचं नसतं, नाही तर तो वात पुन्हा भडकतो. तर या शब्दांना महत्व द्या मित्रांनो, की स्नेहयित्वा आदौ, पहिल्यांदा स्नेहन करवा छान, मग विरेचन द्या. पण ते विरेचन कसं द्या? स्नेहयुक्तैर विरेचनही. स्नेहयुक्त विरेचक द्रव्यांनी त्याला विरेचन द्यायचं असतं. तर हे काही महत्वाचे बाळकावेत की जे खूप इम्पॉर्टन्स राहतो यांना, तर या पद्धतीने त्यांच्याकडे पाहणं अपेक्षित आहे. आता ह्रस्व मात्रेविषयी सांगतायत. ह्रस्व मात्रा कोणाला द्यावी हो? तर ते म्हणतात येतु वृद्धाश्च बालाश्च सुकुमारा सुखोचिता. जे वृद्ध आहेत, बाल आहेत, सुकुमार आहेत आणि सुखोचित. सुखोचित ज्यांना सुख आवडतं, सुखोचित जे काही सुखकर क्रिया व्यापार आहेत सगळे, ते ज्यांना सहन होतात, आवडतात, त्याच्यातच ते स्वतःला नेहमी फिट ठेवतात, असं ते सुखोचित. रिक्त कोष्ठ अहितम येशाम मंदाग्नयश्चय. ज्यांना रिक्त कोष्ठ राहिलेलं आवडत नाही, म्हणजे पोट रिकामं झालेलं ज्यांना सहन होत नाही, पण ज्यांचा अग्नी मंद आहे, म्हणजे फारसं काही खाऊ शकत नाही, काही असतात की खूप भूक लागली, खूप भूक लागली आणि एक चपातीमध्ये 1.5-2 चपातीमध्ये झालं, असेही रुग्ण असतात की मंदाग्नी आहे पण भूक सहन होत नाही, रिकामं राहत नाही. अशांना तुम्ही हा हलका रस्व मात्रेतला स्नेह देऊ शकता. ज्वर अतिसार कासश्च येशाम चीर समुत्थितः. ज्वर अतिसार कासश्च, ज्यांना खूप काळापासनं ज्वर आहे, अतिसार आहे, कास आहे, खोकला आहे, येशाम चीर समुत्थितः, बऱ्याच दिवसापासून लागून राहिलेला आहे. पेशंट येतात आपल्याकडे, डॉक्टर 1 महिना झाला खोकलाच बरा होत नाही, सगळ्या टेस्ट करून झाल्या नॉर्मल आहे पण काही सापडतच नाही. मग तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये हे श्लोक असे मस्त गिटार सारखे वाजले पाहिजेत छान. येशाम चीर समुत्थिता लगेच डोक्यात आला पाहिजे की हा याला द्यायचा आहे स्नेह. आणि मग त्यावेळी पटकन त्याला जर दुसऱ्या दिवशी एक 60-70 ml किंवा जी अर्ध म्हणजे 6-7 तासात पचते एवढी मात्रा त्याचा अंदाज घेऊन व्यवस्थित सगळं कोष्ठ आधी सगळं ज्ञान करून जर पाजली तर बघा ना किती सुंदर रिझल्ट पाहायला मिळतात. कधी कधी ती मात्रा 1-2-3 दिवस द्यावी लागते, कधी थोडासा गॅप देऊन द्यावी लागते की पहिल्यांदा दिली, अंदाज घ्यायचा पचन होतंय का नाही, 1-2 दिवस जाऊ द्यायचे, मध्ये गरम पाण्यावर ठेवायचं रुग्णाला आणि 1-2-3 दिवसांनी पुन्हा एकदा रिपीट करायची तीच मात्रा. आणि बघा मिरॅकल्स, कसा तो महिन्यांचा खोकला असा झटकशी एकदम 2 दिवसात गायब होऊन जातो. आणि हे या लोकांचे आशीर्वाद तुम्ही घेतात आणि ते आशीर्वाद घेताना फक्त या श्लोकांना तुम्हाला काय करायचं असतं, उघड्या डोळ्यांनी, उघड्या चक्षु जे ज्ञानचक्षु आहेत त्यांनी यांच्याकडे पाहणं प्रचंड गरजेचं आहे. आणि पुन्हा तेच पुन्हा की आयुर्वेदोपदेशेषु विधेयः परमादरः. शंका घेऊ नका, जसं सांगितलंय तसं फक्त वापरून तर पहा आणि मग हा जो आदर आहे हा किती पटीने तुमचा वाढेल हे तुम्हाला त्यावेळीच कळणार आहे. तर स्नेहमात्राम पिबेयुः ये रस्वाच अवरे बले. कोणी प्यायची मग ही? तर ज्यांचं बल अवर आहे, कमी बलाचे जे रुग्ण आहेत. मग ते कमी बल कोणाचं असतं, तर याची एक योगरत्नाकरात त्यांनी छान लिस्ट देऊन ठेवलेली आहे. ती मागे मी मात्रा शेतीमध्ये पण बोललो होतो की सहसा स्त्री संग करणारे जे आहेत, सतत मैथुनादी कर्मांमध्ये रत आहेत, जास्त भार वाहून नेणारे आहेत,
अध्वगमन करणारे आहेत, रात्री जागरण करणारे आहेत, त्यानंतर दिवसा उशिरा जे लोक उठतात, अशांमध्ये बलाचा क्षय नेहमी होत असतो. अशा लोकांमध्ये बल कमी असतं शरीरामध्ये. आणि मग अशा लोकांचा व्यवस्थित युक्तिपूर्वक विचार करून की याला स्नेह चालणार आहे की नाही, कफाचं अधिक्य नाहीये ना, आदींना छोटस एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. आणि जर ते योग्य असतील आणि बल कमी असतं तर अशांमध्ये या ह्रस्व स्नेहांची उपाययोजना करत जा. परिहारे सुखे चैषा मात्रा स्नेहन बृहणी. काय म्हणतायत पुढे ते? परिहारे सुखे चैषा, ही परिहारार्थ सुखपूर्वक आहे. याचा अर्थ दुसऱ्या मात्रा या परिहाराला थोड्याशा कठीण आहेत. आता इथे परिहार याचा अर्थ काय हे नीट समजून घ्या. म्हणजे स्नेहपान केल्यानंतर पुढे त्याला काय खाऊ घालावं, काही नियम आहे का, त्याला उपाशी ठेवायचं असतं का, तर असे काही त्याचा विचार आहे. तर जेव्हा उत्तम मात्रा पाजली जाते त्यावेळेला त्याला थांबवणं, त्याच्या काही जर व्यापत्ती तयार झालेल्या असतील तर त्या पद्धतीने त्याला पाचक द्रव्य देणं इत्यादींचा विचार करावा लागतो. ते काय काय द्यायचं आहे, त्याचं ते कसं शांत करायचं, या सगळ्या गोष्टी याच अध्यायात पुढे 76 ते 78 या नंबरच्या श्लोकात दिलेल्या आहेत. की चुकून तुमच्याकडनं स्नेह दिला गेला जास्त आणि त्याचं अजीर्ण घडलं आणि तर त्यातनं काय काय उत्पन्न होऊ शकतं आणि काय काय त्याला मग चिकित्सा द्यायची. ते तक्रारिष्ट प्रयोगाश्च वृक्षपानान्न सेवनम मूत्राणाम त्रिफलायाश्च स्नेह व्यापत्ती भेषजम. तर हे सगळ्या गोष्टी तिथे देऊन ठेवलेल्या आहेत त्याने, त्या आपण यथाकाल पाहू. पण इथे महत्वाचं काय आहे की त्याचा परिहार किंवा त्याला काही नियम नाहीयेत की हलकंच अन्न खा किंवा मग गरम पाणी नाही पिलं तर काहीतरी भयंकर काहीतरी त्रास होईल, असं एकदम या छोट्या स्नेहाला होत नाही जर तुम्ही बाकीच्या गोष्टी नीट तपासून स्नेह दिलेला असेल तर. त्यामुळे परिहार काल याला काही विशेष नसतो. नाही तर मग विशेष करून काय करावं लागतं, मध्येच एका रुग्णाने स्नेह बंद केला तर मग मात्र त्याला थोडस त्याच्यावर नजर ठेवावी लागते. त्यांना कॉल करायला सांगायचं नेहमी किंवा आम्हाला कॉल करा, रात्री फक्त मुद्गांनाच घ्या, गरम पाण्यावर राहा किंवा तक्रपान करा आणि मग त्याच्यानंतर पुढचं आपण नियोजन सांगू शकतो. जर रुग्णाला मग तरी सुद्धा उदरशूल असेल, पोटामध्ये जडपणा असेल तर त्या पद्धतीने त्याला मग जे काही व्यापत्तीनाशन द्रव्य आहेत ती थोडीशी देऊन त्याचं पाचन करावं लागतं आणि मग पाचनानंतर पुढे त्याला हलका हलका आहार हळूहळू सुरू करावा लागतो. तर हा जो काही प्रकार आहे हा ह्रस्व मात्रेमध्ये सहसा काही पाहायला मिळत नाही. ती कमी मात्रा असते, एक अर्ध्या पाऊण कपापर्यंत जास्तीत जास्त अर्धा कप म्हणजे एक साधारण 80 ml खूप झाली. तर एवढी मात्रा पिल्यानंतर फारसा काही प्रॉब्लेम येत नाही रुग्णांना. सुखाच्या यशा मात्रा स्नेहन बृहणी. आणि ही मात्रा काय करते, स्नेहन पण करते छान, बृहण पण करते. वृषा बल्ल्या निराबाधा, वृक्ष आहे त्यामुळे जे जे वाजीकरणातले जे घृतकल्प आहेत ते जर तुम्हाला द्यायचे असतील तर ते सहसा ह्रस्व मात्रेतनं द्या. बल्ल्या, बल देणारी आहे. निराबाधा, बाधा उत्पन्न करत नाही. चिरमच्या अपि अनुवर्तते. आणि मग या बाकीच्या ज्या आहेत त्या चिरकाल देता येत नाही. चिरंच्या अपि अनुवर्तते, जास्त काळपर्यंतही तुम्ही ही मात्रा चालू ठेवू शकतात. आणि मग ह्रस्व मात्रेची जेव्हा प्रॅक्टिस होऊन त्या ह्रस्व मात्रेचं बल प्राप्त करून तो पावक म्हणजे तो अग्नी आणि ते बल म्हणजे शारीरिक बल जेव्हा उत्तम पद्धतीने बनत जातं तेव्हा याच ह्रस्व मात्रेची प्रॅक्टिस केलेला माणूस पुढे प्रधान मात्रा भोगण्यास सुद्धा उत्तम राहू शकतो. तर हे तुमच्यावर आहे की कसं त्या रुग्णाला तुम्ही त्या लेवलला घेऊन जातात. एक माझा स्टुडंट कम पेशंट होता की जो पूर्वी तुपाच्या नावाने अक्षरशः बोटं मोडायचा, पण त्याला त्यातनं त्याच्या विकारातनं बाहेर यायचं होतं. गुल्माचाच रुग्ण होता तो आणि त्याला हळूहळू प्रॅक्टिसने त्याचं घृतपान वाढवत वाढवत लिटरली त्याला मी अष्टपली मात्रेपर्यंत साधारणपणे 2-2.5 वर्षात घेऊन गेलेलो आहे. आणि नंतर तो त्यातनं पूर्ण बरा झाला ही गोष्ट वेगळी, पण अष्टपलापर्यंत तो पिऊ शकला. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की हे सगळं अनुभूत आहे, हे सगळं करून बघितलेलं आहे आणि या पद्धतीने काय सुंदर बदल होत जातात रुग्णांमध्ये हे स्वतः अनुभवलेले आहेत. त्यामुळे कृपया या गोष्टींबद्दल कोणतीही शंका घेऊ नका. आता हे झाल्यानंतर स्नेहपानाचा विचार इथे मी थोडासा कोष्टक स्वरूपात मांडलेला आहे. आता इथे तुम्हाला एक श्लोक दिसतोय की जो मुळामध्ये या अध्यायातला नाहीये, पण आता इथे पानाचा विचार होता त्यामुळे तो मुद्दामून तुमच्या समोर मी ठेवतो आहे. यत्तु प्रक्षीण दोषस्य रक्तोल्वात वनस्य च.
वर्तते स्नेह साध्यम तत् पानाभ्यंग अनुवासने, हे एक वर्षामध्ये आलेलं एक सूत्र आहे, पण ते सैद्धांतिक सूत्र असल्यामुळे ते मुद्दामून मी इथे लिहिलेले. काय सांगतायत, स्नेह कधी वापरावा, काय अवस्था आहे स्नेहाची? तर ते म्हणतात यत्तु प्रक्षिण दोषस्य. आता इथे प्रक्षिण दोषस्य हे म्हणण्याचं कारण त्यांना कफ आणि पित्त यांना सांगायचंय. ज्या शरीरामध्ये कफ आणि पित्त हे दोन दोष क्षीण झालेले आहेत आणि फक्त रक्त आणि वात यांचंच उल्बण म्हणजे यांचीच वृद्धी झालेली आहे खूप, अशी कंडिशन स्नेह साध्य समजावी. वर्तते स्नेह साध्यम तत्, अशी स्नेहाने परी होते ही कंडिशन. आणि कशा स्नेहाने? मग तर पान, अभ्यंग, अनुवासन तिन्ही पद्धतीने त्याचा वापर करा. पानार्थ, आता इथे पान शब्द आहे, लेह असा शब्द नाही, कारण काय आहे, घटना रक्तोल्वात उल्बणाचा आहे, रक्त आणि वाताच्या उल्बणाची घटना आहे. त्यामुळे पान, अभ्यंग आणि अनुवासन या 3 कर्मांनी ती बरी होते. तर कोष्टक रूपामध्ये मी मुद्दाम दिलंय की स्नेहपान. आता हे पण असंच झालं नेमकं की मला ते मोबाईलवर काय ते बाण व्यवस्थित काही काढता आले नाही. बोट टेकवलं की ते भलतीकडेच ते हालायचे, त्यामुळे कसे तरी ते थोडे हेनपेकडे आलेत, तर कृपया ते सांभाळून घ्या. तर इथे स्नेहपान 2 पद्धतीचं आहे, शमन आणि शोधन. शमनार्थ स्नेहपान आपण देतो आणि शोधनार्थ, त्यातलं जे शमनार्थ जी मात्रा वापरतो ती मोठी, मध्यम मात्राही वापरता येते शमनासाठी, नाही असं नाहीये, ते मध्यम बलाच्या रुग्णांसाठी, पण प्राय 2 कर्मांसाठी स्नेहपान केलं जातं. त्यातलं शमन स्वरूपाचा जो स्नेह आहे तो या 2 कंडिशन मध्ये वापरायचा आहे. एक रक्त आणि वात उल्बण अवस्था जिथे असते तिथे केवळ शमनार्थ स्नेह तुम्ही देऊ शकता. आणि एक वृक्षतेज म्हणून मी इथे लिहून ठेवलेलं आहे, वातपित्त प्रधान जी घटना असते त्याच्यामध्ये शमन मात्रेमध्ये स्नेह द्यायचा असतो. त्याचं एक वर्णन आय थिंक ज्वरामध्ये आलेलं आहे. ज्वर चिकित्सा अध्याय $290 नंबरचा श्लोक आहे ज्वरामध्ये, 425 पान नंबर सटिक ग्रंथामध्ये. आणि ज्यांच्याकडे चरक असेल दुसरा कोणताही, त्यांनी चिकित्सा स्थानाच्या 3ऱ्या अध्यायातला 290 नंबरचा श्लोक काढा. त्यामध्ये विसर्पेण अभिघातेन यश्च विस्फोटकै ज्वरैः तत्र आदौ सर्पिषा पानम कफपित्तोत्तरम न चेत, या पद्धतीचा एक श्लोक आहे. आणि पुढे ते म्हणताय, अलीकडे म्हणतायत 218 नंबरच्या श्लोक मध्ये परत की सर्पिषा कषाया सर्व एवैते सर्पिषा सह योजिता प्रयोज्या ज्वर शांत्यर्थम अग्निसंदुक्षणा शिवा. तर हे जे काय सगळे प्रकार आलेले आहेत हे वृक्ष तेजाच्या संदर्भात आलेले आहेत. म्हणजे जिथे वृक्ष तेज किंवा जे ज्वरामध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणावर वातपित्त वृद्धी होईल आणि तो ज्वर जेव्हा जीर्ण ज्वराकडे जाईल, सगळ्या क्रमांनीही तो जेव्हा शमन होणार नाही, तेव्हा तिथे स्नेहाचं आचरण करावं, असं एक श्लोक येऊन गेलेला आहे. त्याचा मला रेफरन्स सापडत नाही 3ऱ्या अध्यायातला पुन्हा, पण तो आहे तिथे पुन्हा. असो, तर सापडलाच किंवा आता बोलता बोलता जर आठवला तर मात्र मी नक्की तुमच्या समोर तो श्लोक ठेवेल की जिथे बाकी कोणत्याही कारणाने श्लोक. हॅलो, हा 216 नंबरचा श्लोक आहे का? ज्वरा कषायर वमनैर लंघने लघु भोजनैः. हा यस 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 यस, ओके. ज्वरा कषायर वमनैर, हा तोच मला सापडत नव्हता. थँक्स सर, धन्यवाद. ज्वरा कषायर वमनैर लंघनैर लघु भोजनैः. कषाय पान केलं, वमन केलं, लंघन केलं, लघुभोजन केलं, तरी सुद्धा ज्याला ज्वर शांत होत नाही, वृक्षस्य ये न शाम्यन्ति सर्पिषास् तेषां विषज्जितम, तर अशा व्यक्तीला सर्पी हे नेहमी घालवत असतात. तर हे जे काही शमनार्थ आलेला हा श्लोक आहे, ऍक्च्युली हा खरं मला सांगायचा होता, तर सरांच्या सहकार्याने तो श्लोक सापडला. धन्यवाद सर.
तर आता इथे शमन अर्थ म्हणून तो वृक्ष तेज युक्त असा तो आहे. आणि हे कसे द्यायचे दोन्ही मग, तर हे पुन्हा तेच मग पान अभ्यंग अनुवासन या पद्धतीने हा शमन स्नेह देता येतो. आणि शोधन स्नेह काय आहे, तर शोधन स्नेह कुठे द्यायचा आहे, तर त्याच्यामध्ये हे पाहिजे. आता इथे नियम नाहीये हा की प्रक्षीण दोष असले पाहिजेत, कारण तुम्हाला शोधन करायचंय ना, त्यामुळे ते दोष वाढलेलेच पाहिजेत तिथे. आणि अशा पद्धतींमध्ये शोधनार्थ तुम्हाला स्नेहपान करवायचं असतं. आता यासाठी लंघनबृहणी अध्याय जो आहे त्यामध्ये तिथला मी मुद्दाम श्लोक लिहिलेला आहे इथे, की लंघनबृहणी अध्यायामध्ये पुढे अनागतावेक्षण करायचं आणि सूत्रस्थानामधला लंघनबृहणी अध्याय काढा. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल 22वा अध्याय श्लोक क्रमांक 19. प्रभूत श्लेष्म पित्त अस्र मला संसृष्ट मारुता बृहत शरीरा बलिनो लंघनिया विशुद्धिवी. आता इथे लंघनाचे प्रकार सांगितले गेले, दशविध लंघन. त्यातले कोणतं लंघन वापरायचं, तर जे शोधन पद्धतीचं लंघन द्यायचंय. कोणाला द्यायचंय, ज्यांच्या शरीरामध्ये प्रभूत श्लेष्म पित्त अस्र म्हणजे खराब झालेले रक्त, या पुन्हा श्लेष्म मल आणि पित्ताने, आणि पुन्हा मल यांचं प्रमाण ज्या शरीरामध्ये भरपूर आहे. पण ते कसं पुन्हा संसृष्ट मारुता. हा इथे त्या पीपीटी मध्ये जागा नाही राहिली, म्हटलं ते नंतर इथे खाली येऊन लागला बघा तो तिथे मारुता हा शब्द खाली आलेला आहे तो. तर प्रभूत श्लेष्म पित्तास्त्र मला संसृष्ट मारुता. तर याच्याने युक्त जेव्हा रुग्ण तुमच्या समोर येईल तेव्हा त्याला शोधनार्थ स्नेहपान करवायचं असतं. आणि मग ते दिलेलंच आहे की मध्यम मात्रा जी असते ती, आता ही मध्यम मात्रा बदलू शकते. जेव्हा उत्कृष्ट दोष असतात, भरपूर वाढलेले दोष असतात, तेव्हा काही तुम्हाला गरज नाही पडत. तेव्हा रुग्णाला पाहूनच तुम्हाला छोट्या मात्रेने सुरुवात करायची असते. जर तिथे तुम्हाला स्पष्ट रुग्ण सगळे संकेत देत असेल उत्क्लेशाचे किंवा दोषवृद्धीचे, तेव्हा हार्डली तुम्ही अगदी 30 ml घृतपानाने सुद्धा सुरुवात करू शकतात. मग 30 ml नंतर 60 ml आणि नंतर हार्डली 120-150 ml मध्ये सुद्धा निम्म शोधनार्थ प्रयोजित मध्यम मात्रेपर्यंत रुग्ण गेलेला आहे, असं कधी कधी पाहायला मिळालेलं आहे. आणि ते 2-3 दिवसात तो स्निग्ध होऊन जातो. पण शास्त्रादेश आहे की शोधनार्थ जे प्रयोजित स्नेह असतात ते 3 दिवस द्यावेच. त्यामुळे मग 3 दिवसाची ती रचना करताना युक्तीनेच पूर्वी ही करावी लागते. आणि म्हणून जर तुम्ही पाहाल तर हे का असं करायचं असतं, तर या संदर्भात पण एक मुद्दाम श्लोक जो मी इथे लिहिलेला नाहीये, पण ज्यांच्याकडे चरक आहे त्यांनी पुढचा याच उपकल्पनीय अध्यायामधला जर श्लोक काढला 15वा, तर या 15व्या अध्यायामध्ये 5व्या नंबरचा श्लोक आहे. 15व्या अध्यायात 5व्या नंबरचा श्लोक आहे. ते मी मुद्दाम तो श्लोक सगळा वाचत बसत नाही, कारण ते एक थोडं गुरु शिष्यांमधलं फार सुंदर डिस्कशन आहे, ते नंतर तुम्ही वाचा. पण तिथे अग्निवेश म्हणतायत की सम्यक जर सगळं प्रयोजित केलं गेलं तर सगळ्या कर्मांमध्ये सिद्धी मिळते. म्हणजे सम्यक प्रयोग निमित्ता सर्व कर्माणाम सिद्धिरिष्टा असं एक म्हणतात. पण भगवान आत्रेय म्हणतात की अहो हो, हे मान्य आहे. जेव्हा तुझ्यासारखा शिष्य असेल आणि माझ्यासारखा गुरु असेल आणि आपल्यासारखं आपण फारच जसं ग्रंथाने सांगितलेलं आहे तसंच बरोबर वापरणार असू, तसंच समोरच्याला सांगणार असू आणि समोरचा तसाच बरोबर ग्रहण पण करणार आहे आणि तसंच पुन्हा पुढच्या पिढीला सांगणार आहे, असं जर सगळं फार सम्यक पद्धतीने चाललं तरच हे सम्यक प्रयोग निमित्तत्व आणि सम्यक सिद्धी या गोष्टी मिळू शकतात. कारण असं आहे तर ते म्हणतात की सूक्ष्माणी ही दोष भेषज देश काल बल इत्यादी इत्यादी. तर ते दोष भेषजापासून तर वय यांच्या अवस्थांतरापर्यंत सांगतायत की दोष भेषज देश काल बल शरीर आहार सात्म्य सत्व प्रकृती वय यांची जी अवस्थांतर आहेत ही फार सूक्ष्म आहेत. सूक्ष्माणी यानी अनुचिंत्यमानानी विमल विपुल बुद्धे अपि बुद्धी माकुली कुर्युः किम पुनरल्प बुद्धे. अहो या दोष भेषजादींचा सूक्ष्म भाव चिंतन मनन करून जाणण्याला विमल विपुल बुद्धी सुद्धा कधी कधी आकुंचित होऊन जाते. तर ज्यांची अल्पमती आहे, अल्पबुद्धी, त्यांची कथाच काय. तर हे ज्या मात्रा किंवा हे जे काय अवस्था या त्यासाठी शिका. आपली जी बुद्धी आहे ही जर तुम्हाला स्पष्ट सूक्ष्म स्वच्छ ठेवायची असेल
तर त्यालाच नीट करण्यासाठी म्हणून या अल्पबुद्धींसाठी मी हे सगळं आता विस्तृत सांगणार आहे असं सांगून मग तिथे पुनर्वसूंनी पुढचे ते वमनविरेचन आदी कर्मांचं कथा सांगायला सुरुवात केली. तर प्रत्यक्षात सांगायचं हे आहे की हे जे काय इतस्ततः चरकामध्ये विखुरलेले जे काही संदर्भ आहेत यांना एकत्र करून जेव्हा तुम्ही हा धागा बुनतात तेव्हा त्याचं फार सुंदर पिक्चर डोळ्यासमोर क्लिअर होतं. आणि त्यानंतर मात्र मग कधी तुम्ही चुकू शकत नाही स्नेहपानाचा विचार करत असताना. मग जर जिथे प्रभूत श्लेष्म पित्त अस्र मल संसृष्ट मारुत म्हणजे अनुबंधाने मारुत आहे अशी परिस्थिती तुम्हाला सापडेल त्यावेळेला छोट्या मात्रेने स्नेहपानाला सुरुवात करून मध्यम मात्रा तुम्हाला छोट्या मात्रेत पण छोट्या मानामध्ये पण मिळवता येते. आणि असं जे शोधनार्थ प्रयोजित स्नेहपान आहे ते मध्यम मात्रा आणि महती मात्रा असं दोन्हींचं सांगून ठेवलेलं आहे. महती मात्रा पण सांगितलेली आहे बरं का शोधनार्थ म्हणून एका ठिकाणी फक्त ती. आणि त्याचा जो काही संदर्भ श्लोक आहे मी इथे लिहिला खरा हे नंतर लिहिला पूर्वी लिहिला ऍक्च्युली त्याचा जो श्लोक आहे तो आय थिंक विषम ज्वरामध्ये आलेला आहे. ज्वर 3 तिसरा जो अध्याय आहे त्यामध्ये 300 नंबरचा श्लोक काढा. 300 नंबरचा श्लोक चिकित्सा स्थान यामध्ये ते म्हणतायत पिबेत ज्वरागमे युक्त्या स्नेह स्वेदोपपादितः सर्पिशो महतीम मात्रा पित्वा वा छर्दयत पुन्हा. तर शोधनार्थ अशी एकच अवस्था इथे आलेली आहे महती मात्रेची. तर विषम ज्वर उपस्थित असेल तर योग्य काळामध्ये जेव्हा युक्त ज्वर आगमन होणार अशा वेळी त्या रुग्णाला मोठी मात्रा त्याचं मन वळवण्याचा तिथे एक विषय असतो प्लस त्या दोषांच्या समुदायाला भटकन तिथनं काढणं गरजेचं असतं. तर अशा परिस्थितीमध्ये महती मात्रा पाजून त्याला छर्दन करायचंय अशी एक विचार इथे वा शब्द लावलेला आहे. म्हणजे तिथे छर्दन प्रत्येक वेळेला होईलच असं नाही कारण ती महती मात्रा आहे ती शोधन करेल किंवा शमनार्थच ती दोषाचं अनुकर्षण करून टाकेल आणि तो विषम ज्वर नष्ट होईल. अशा पद्धतीचे काही फार सुंदर चिकित्सा सूत्र हे चरकामध्ये इतस्ततः विखुरलेले आहेत आणि त्याचा बारकाव्याने अभ्यास हा चरक संहिता वाचत असताना तुम्हाला करायचा असतो आणि तो भयंकर महत्वाचा आहे. त्यामुळे या सगळ्या श्लोकांना लक्षात घेऊन पुढे जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता 6 वाजलेले देवदत्त सर काय करू घृताचा भाग संपवू का थांबू? हे संपवा ना पूर्ण करा काय अडचण नाही. ओके सर धन्यवाद. तर आता मी जे मागे सोडलं होतं काही भाग तो जे घृत पित्तानिलहरम शुक्र रसशुक्र औजसाम हितम इत्यादी हा 14वा जो श्लोक होता तो आता मी थांबवला होता तेव्हा आणि म्हटलं मी पुढे जे घृताचे गुण सांगेल त्यावेळेला मी तुमच्या समोर ठेवेल. तर आता इथे घृताचे गुण सांगितले जातात. आता घृत म्हणजे स्नेहाचं पान हा विषय झाला की स्नेहपान करवायचे त्याचे कसे मात्रा आहेत कसे बारकावेत हे मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. अजूनही आहेत बरेच पण काळाचा अभाव असल्यामुळे आपण सगळे ग्रहण नाही करू शकत तर जे जे महत्वाचे तेवढे मी घेण्याचा प्रयत्न केला. आता इथे वातपित्त प्रकृतयो वातपित्त विकारिणः चक्षुकामा क्षताक्षीणा वृद्धा बालास्तथा अबला आयु प्रकर्ष कामाश्च बलवर्ण स्वरार्थिनः पुष्टिकामा प्रजाकामा सौकुमार्यार्थनाश्चये दीप्तियोजा स्मृती मेधा अग्नि बुद्धी इंद्रिय बलार्थिना पिबेयुः सर्पीर आर्ताश्च दाह शस्त्र विषाग्निभिः. खूप सुंदर श्लोक आहे हा. यामध्ये त्यांनी जितका होईल तितका जास्तीत जास्त भाग कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वातपित्त प्रकृती ज्यांची आहे अशांसाठी गोघृत हे फार सुंदर औषध असतं. हे शतशः अनेक वैद्यांनी अनुभवलेलं असेल. मग हे अनुपानातनं तुम्ही द्या अन्यथा पानार्थ द्या काही तुमच्याकडे नाहीये तेव्हा तर हे फार सुंदर शस्त्र असतात. आत्ताच या करोनाच्याच काळात अनेकांना मी तेवढ्या तुपानेच मॅनेज केलेलं आहे कारण काही मिळतच नाही बाहेर. तर मग आमच्या हातात आहे की आपलं शास्त्र इतकं समृद्ध आहे की घरातल्या गोष्टींनीही आपण रुग्णांना बरं करू शकतो. साधं तूप जरी घरात असेल आणि ते जीवनावश्यक वस्तूंमध्ये मिळतंय तर या गोष्टींनी आपण अनेक अवघड परिस्थिती स्टेबल करून ठेवू शकतोय. त्यातला हा एक आहे वातपित्त प्रकृती वातपित्त विकार चक्षु कामार्थ. चक्षु कामार्थ ज्या आता इथे दोन अर्थ होत आहेत ज्यांना
डोळ्यांचं औषध घ्यायचंय असं एक अर्थ आहे. आणि दुसरं चक्षुकाम, ज्यांना खूप जास्त डोळ्यांचा वापर करावा लागतो आहे कामासाठी, अशा लोकांसाठी घृत हे फार महत्वाचं असतं. अशांनी रोज रात्री झोपताना नेहमी घृतपान करावं. क्षता, क्षीणः, पण मी काय म्हणतोय ते नीट लक्षात घ्या. ज्यांना डोळ्यांचं काम जास्त करावं लागतंय अशांनी, म्हणजे ज्यांना मुळामध्ये रौक्ष आलेलं आहे, डोळ्याला वापर करून त्या इंद्रियाचं क्षीणत्व आलेलं आहे, अवरोधात्मक संप्राप्ती, श्लेष्माभिघात, अशामध्ये रात्री कृपया घृतपान करू नका. तर जेव्हा मी काहीतरी सांगतो तेव्हा मला फार विचार करून बोलावं लागतंय. तर ह्या सगळ्या बारकाव्यांना डोक्यात ठेवा. क्षतः क्षीणः, पुन्हा तो श्लोक आला. आता क्षत आणि क्षीण ही अवस्था असताना घृतपान महत्वाचं आहे. आता इथे मात्र पान शब्द नसून मी तो मागे जो रेफरन्स दिला तो, तिथे लेह या अर्थाने घृत घ्यायचं असतं. वृद्धा, बाला तथा अबला, निर्बल, अबल म्हणजे निर्बल. तर वृद्ध, बाल आणि निर्बल लोक यांच्यासाठी सुद्धा तूप फार सुंदर औषध आहे. आयु प्रकर्ष काम, ज्यांना आपलं आयुष्य वाढवावं किंवा आयुष्याचा दीर्घायुष्य प्राप्तीसाठी ज्यांची कामना आहे अशांनी घृताचा सदोदित उपयोग करत असावा. आता याचा दुसरा अर्थपत्तीने विचार हा पण मिळतो मित्रांनो, की बेसिकली जी लोक घृतद्वेषी आहेत किंवा घृत सेवनच करत नाहीत अशांमध्ये आयु प्रकर्षता नाही दिसू शकत, किंवा अशांची आयु थोडी अल्प असते. इवन अशांना बरं करतानाही बरेचसे त्रास पडतात. असलेला विकार हा थोडा कष्टसाध्याकडे जातो, जो सुखसाध्य असू शकतो तो. तर याच्यामध्ये रुग्णाला काउन्सिल करणं, त्याचं महत्व पटवणं, कधी कधी 2-2, 4-4 फॉलोअप जातात त्याच्यात, युक्तीने त्यांना रिझल्ट आधी देणं, तुमच्यावर जेव्हा ते श्रद्धावान होतील तेव्हा मग त्यांना युक्तीने ते तूप कसं तरी करून प्यायला लावणं, त्यासाठी मग विचारणांचा सहाय्य घेणं आणि त्या विचारणां थ्रू त्यांच्या पोटात स्नेह जाऊ देणं, असे असंख्य आपल्याला उद्योग करावे लागतात. वैद्यत्व येणं हे फार सोपी गोष्ट नाहीये. एक अन्यत्र एक असा श्लोक आलेला आहे की जी वांज आहे तिला प्रसूतीच्या वेदना कशा कळाव्यात, आणि जो वैद्येतर आहे त्याला वैद्याच्या व्यथा कशा कळाव्यात, अशा पद्धतीचा एक दृष्टांत देऊन सुंदर श्लोक आलेला आहे सुभाषितांमध्ये. तर हे खरं आहे. जर खरं वैद्यत्व करायचं असेल तर तुम्हाला फार मोठ्या स्वरूपाचं सहनशीलता, एक सात्विक गुण आत बाळगावा लागतो. कधी कधी राजस गुणाचा स्फोट होतो, रुग्णांवर चिडावं पण लागतं. तर मागे म्हटलं कसं पितृवध उपाचरित करावं लागतं, पण शेवटी आपले हेतू वाईट नसतात. पण हे सगळं करताना आपल्याला महद व्यथा, मग ते साधं च्यवनप्राश करण्याची, ते 2-3 रात्री जागण्याची घटना असो, नाहीतर सिंदुरापर्यंतच असो, भरपूर कष्ट असतात वैद्याला. जंगलात जाऊन वनस्पती काढून आणणं, त्या निवडणं, त्या तयार करणं, त्याचं फायनल प्रॉडक्ट पर्यंत नेलं, इथपर्यंतचेही प्रकार करावे लागतात. तर प्राकृत वैद्यकी करणं हे तसं अवघड आहे. असो, सॉरी मी बाजूला गेलो विषयापासून. पण सांगायचं तात्पर्य हे यामध्ये की आयु प्रकर्षता ही तेव्हा येते जेव्हा तो घृताभ्यासी असतो आणि घृताचा युक्तिपूर्वक वेगवेगळ्या पद्धतीने वापर जेव्हा त्याच्यात होतो तेव्हा ते शरीर प्रकर्ष आयुला प्राप्त होतं. बलार्थी, वर्णार्थी, स्वरार्थी, ज्यांना बल प्राप्त करून घ्यायचंय, विशेष करून जे मल्ल या कॅटेगरीमध्ये जे जातात किंवा जे व्यायाम करून बल प्राप्त करण्यासाठी ज्यांची नेहमी कामना असते, अशांनी पण घृताचा उपयोग बऱ्यापैकी करावा. त्यानंतर वर्णार्थी, ज्यांना आपली कॉम्प्लेक्शन, त्वचा उत्तम ठेवायची आहे, असेही लोक तुमच्याकडे येतात की मला छान वर्ण पाहिजे, मला मॉडेलिंग साठी जायचंय, तर मला काहीतरी सुचवा इत्यादी. तर असेही काही लोक येतात की ज्यांच्यामध्ये मग तुम्हाला घृत युक्तीने सजेस्ट करणं गरजेचं आहे. आता सध्या खूप मिसकन्सेप्शन्स व्यवहारामध्ये पसरलेल्या आहेत की तूप खायचं नाही, त्याच्याने त्वचा तेलकट होते, ऑइली होते, असं नसतं. उलट जिथे रोक्ष जास्त असतं तेव्हा त्या त्वचेला सांभाळण्यासाठी शरीर स्नेह बाहेर सोडतं. मी अनेकांना नेहमी सांगतो, नेहमी असं बोलतो पण की अरे मला एक सांगा बरं की तुम्ही जेवण करतात किंवा आपण सर्वजण जे खातो याचं फायनल बाय प्रॉडक्ट काय निर्माण होतं शरीरामध्ये. मग कोणी म्हणतं एटीपी, कोणी म्हणतं एनर्जी, कोणी म्हणतं रक्त, कोणी म्हणतं काय.
पण मित्रांनो, खरं जर पाहायला गेलं तर फक्त तुमचं शरीर एकच गोष्ट तयार करत असतं आणि ती म्हणजे स्नेह, बाकी काहीही तयार करत नाही. आणि हा स्नेह वेगवेगळ्या माध्यमातून शरीराला वंगण, इंधन इत्यादी मार्गाने वापरला जात असतो. बघा ना तुम्ही, आपलं शरीर जर आता तुम्ही बोकडाचं मटण आणलं, उकळवलं, खळ 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 उकळवलं, वरती काय येणार हो त्याच्या? सगळं जळून जाईल, पण शेवटी फक्त स्नेह शिल्लक राहील, तो शेवटी गाळून गेला. मग हा काय झाला? त्या शरीराचा एंड प्रॉडक्ट काय आला? तुम्ही दूध काढलं, दुधाचं दही झालं, दह्याचं लोणी लावलं, लोण्याचं शेवटी काय निघालं? स्नेह. आणि याचं काय होतं मग शेवटी? मग त्याचा दिवा जळतो, म्हणजे त्याचं एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं. म्हणजे काय आहे, तर तुमचं शरीर हे फक्त आणि फक्त पचनातनं स्नेह तयार करत असतं, बाकी काहीही करत नाही. तर हे नेहमी लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जेव्हा शरीराला स्नेह कमी पडतो, तेव्हा तो स्नेह या मार्गाने बाहेरून द्यावा लागतो आपल्याला. आणि तो स्नेह फार मोठ्या मात्रेत शरीराला लागत असतो. आणि त्यामुळे जर तुम्ही पाहाल तर ग्रंथांमध्ये सुद्धा जे काही आहारीय द्रव्य आहेत तेही प्रायः स्निग्धच आहेत. स्नेहप्रधान द्रव्यांचाच उपयोग करायला लावलेला आहे शरीरामध्ये, की जेणेकरून शरीराला सोप्या मार्गाने स्नेह इझिली बनवता येईल. त्यात शरीराची एनर्जी किंवा बल कमी खर्च होईल आणि त्यातनं मग शरीर उत्तम पद्धतीने उत्तम आयु प्रकर्षाला प्राप्त होईल. आणि जर याच्यामध्ये गडबड झाली तर मात्र मग पुढचा गोंधळ सगळा सुरू होतो. सध्या फॅशन आलेली आहे की नुसतं कोरडं सॅलड्स खा, हे खा, ते खा, आणि त्यातनं मग स्नेह नीट तयार होत नाही. अशा शरीरामध्ये नंतरच्या काळामध्ये खूप वृक्षतेचे विकार पाहायला मिळतात आणि त्यांचा आयु प्रकर्षत्व, वर्ण उत्तम राहणं इत्यादी गोष्टी नंतर नंतर घटायला लागतात, कमी होऊन जातात. तर हे बारकावे नीट लक्षात घ्या. इव्हन आज आपण बघतोय की जी पृथ्वीच्या शरीरात गाडली गेलेली पूर्वीची जी काही वृक्ष संपदा आदी, हे पृथ्वीच्या पोटामध्ये यांचं घर्षण होऊन त्यातनं पण काय तयार झालंय शेवटी? एंड प्रॉडक्ट तोच आता सौदी अरेबिया आदी कंट्रीज काढून काढून विकतायत, त्याला आपण पेट्रोलियम म्हणतो. स्नेहच आहे हा पृथ्वीच्या पोटातला. आणि हा स्नेह जितका जितका कमी होईल तेवढी ही पृथ्वी नंतर वृक्षाला प्राप्त होत जाणार आहे. हा पृथ्वीतला स्नेह जर जास्तीत जास्त नष्ट होऊन गेला तर मात्र फार अवघड होणार आहे पुढचं. आणि म्हणूनच कलियुगाच्या शेवटी पुन्हा सगळं त्या रेफरन्सेसला घृत कुठं कुठं वापरायचं हे पण यथास्थान वर्णन केलेलं आहे. तर आता घृताच्या सगळ्याच रेफरन्सेस देणं हे तसं जर अवघड आहे, पण जसं आता मागे सांगितलं त्या पद्धतीने एक श्लोक आता जो सरांनी आठवण करून दिला, त्याच्या जो पुढचा श्लोक होता त्याच्यामध्ये घृत वापरावं असा एक अभिघात ज्वर आणि विसर्पोपहत ज्वर अशामध्ये घृत हे उत्तम असतं, अशा पद्धतीचा श्लोक आलेला आहे. असेच अनेक वेगळे श्लोक आलेले आहेत. आता याच्यात जे मी पुढे म्हटलं की पुष्टिकामा प्रजाकामा सौकुमार्यार्थिनाश्चये, ज्यांना पुष्टी अपेक्षित आहे, जे प्रजाकाम म्हणजे ज्यांच्यात इन्फर्टिलिटी आहे असं आता तात्पुरतं लक्षात घ्या, किंवा ज्यांना बहुप्रजत्वाची अपेक्षा आहे. तर इथे आता बहुप्रजात बाजूला ठेवूया, आपण फक्त इन्फर्टिलिटीचा विचार करा. अशांमध्ये हे मी मागे तसं बोललो तसं पाहायला मिळतं की सहसा ज्यांना तूप आवडत नाही अशांमध्ये हे प्रॉब्लेम जास्त दिसतात. त्यानंतर दीप्ती ओज स्मृती मेधा अग्नि बुद्धी इंद्रिय बलार्थिनः. दीप्ती शरीराचं तेज हवं असेल, ओजाचं बल उत्तम हवं असेल, स्मृती आपली उत्तम राहावी असं हवं असेल, मेधाम ग्रहणेन, मेधा जी आहे म्हणजे तुमची जी ग्रहण शक्ती आहे ही उत्तम हवी असेल, अग्निबल उत्तम हवं असेल, बुद्धी निश्चयात्मिका बुद्धी, निश्चय हे करावं की ते करावं, गोंधळलेल्याची स्थिती असेल तर अशा रुग्णांना सुद्धा घृतपान सुरू करा. तर ह्या सगळ्या गोष्टी जिथे जिथे तुम्हाला रुग्णांमध्ये ज्या त्या गोष्टींची क्षीणता सापडेल तिथे त्यांना घृताचा अभ्यास करवणं हे तुमचं आद्य कर्तव्य राहतं. आता इथे इंद्रिय बल हा एक शब्द आहे. आता सध्या इंद्रियांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर आपण करतो आहोत.
कानांना आपण हेडफोन लावतो, डोळ्याला आता आपण चष्मा लावतो. सगळं इंद्रियांना जितकं होईल तितकं जास्तीत जास्त वापर आपला वाढलेला आहे. त्यामुळे मग त्या इंद्रियांचं बल क्षीण होऊ नये म्हणून घृताचा अभ्यास असणं हे गरजेचं आहे. आणि पुढे ते म्हणतायत की दाह शस्त्र विषाग्निभिः आर्ताश्च सर्पी पिबेयुः. दाह शस्त्र विष आणि अग्नी याच्याने जे अर्थ झालेले आहेत, भाजलं गेलं आहे, शस्त्राने कापलं गेलं आहे, विषपान झालेलं आहे काही कारणांनी, आणि अग्नी ज्याचा दुर्बल झालेला आहे किंवा अग्नी इथे आता इथे अग्नीचा अर्थ आहे अग्नीने भाजलेलं आहे, अग्नीने जळलंय प्रत्यक्ष. तर दाह याच्यामध्ये अंतर्दाह पण असू शकतो आणि केवळ दाह तव्याने भाजलं अशा स्वरूपाची पण घटना असू शकते. आणि अग्नी याचा इथे प्रत्यक्ष अग्नीशी संपर्क येऊन जळणं, अशा सगळ्या अवस्थांमध्ये घृताचा उपयोग फार मोठ्या प्रमाणावर होतो. आमच्याकडे पण रुग्ण आला की कधी कधी अग्नीने जळलं किंवा भाजल्याने जे काही फफोला तयार होतो त्वचेवर, त्यावर कधीही तो फोडायचा नसतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यावर घृताची पट्टी ठेवायची आणि नंतर त्याला स्नेह म्हणजे शीत दुग्ध आदी म्हणजे चंदन सिद्ध दुधामध्ये पट्टी ठेवून आणि तुपाचा लेअर देऊन त्याच्यावर ते ठेवणं, असं जर करत गेलं तर हळूहळू ह्या त्वचा अलगद खाली बसून जातात. कोणताही शरीरावर वण उत्पन्न होत नाही आणि उत्तम पद्धतीने रुग्ण बरे होतात. नंतर कळत पण नाही की त्याला भाजलेलं होतं असं. पण त्या युक्तीने, त्या पद्धतीने आचरण करणं हे फार गरजेचं असतं. तर मूळ श्लोकांना नीट लक्षात घ्या. आपण इथपर्यंत थांबू कारण पुढच्या पण स्लाइड आहेत अजून बऱ्याच. तर घृतापर्यंत येऊन आपण थांबूया आणि पुढचं तेलाच्या संदर्भातलं मी काही इश्यू याच्यात वरती सोडलेले होते मुद्दामून ते श्लोक, ते तेलाच्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार होतो. तर जर देवदत्त सरांनी आपल्याला पुढचं जर चान्स दिला तर त्यामध्ये मी भाग 2 या अर्थाने उरलेल्या स्नेहाचा विचार ठेवेल. इथे सांगण्याचं पुन्हा एकदा एक वेळ मिळेल न मिळेल, पण तुम्हाला आग्रहास्तव एक सांगणं आहे की कृपया स्नेहपानाच्या संदर्भात धैर्य बाळगून याचा उत्तम सढळ पद्धतीने वापर करावा आणि त्याचे जे काही सुंदर रिझल्ट्स आहेत हे घेण्याचा नेहमी प्रयत्न करावा. जे मी एक मुद्दामून श्लोक तुमच्या समोर ठेवला होता, यत्तु प्रक्षीण दोषस्य रक्त वात उल्बणस्य च, हे यासाठीच मुद्दामून ठेवला होता की ही स्नेहसाध्य अवस्था त्यांनी सांगून ठेवलेली आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर रक्त आणि वाताचं उल्बण दाखवतायत. मग आता इथे तुम्हाला थोडक्यात लगेच लक्षात येत आहे की इथे वातरक्त असा विचार केला तर हो आहे बरोबर. तर वातरक्तामध्ये जर इथे ते हा सिद्धांतिक श्लोक लिहितायत की वर्तते स्नेह साध्यम तत्, तर वातरक्त काढल्यानंतर त्याच्या चिकित्सा सूत्रांमध्ये पहिल्यांदा तुम्हाला स्नेह आलेले पाहिजेत आणि ते बरोबर तसेच दिसतात की चिकित्सा सूत्र सांगितलं गेलं की पहिल्यांदा स्नेह कल्पना लिहिणं सुरू करतात चरक. तर चरकांना म्हणायचं काय आहे, चरकांचा त्या व्याधीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, हे तुम्हाला या सगळ्या श्लोकांमधनं दिसतं. जरी श्लोक हा अर्शचिकित्सेतला असला तरी वातरक्तामध्ये कशा पद्धतीचं वर्तन असावं चिकित्सेचं हे ते तिथेही सांगून देतात. कारण तिथे काळ प्राप्त झाला होता, कंडिशन तशी आलेली होती आणि ती सांगायची होती म्हणून. कारण तिथे अर्शातनं रक्ताचं अभिगमन होत होतं आणि रक्त बाहेर जात असताना चिकित्सा काय करावी हे सांगायचं होतं आणि म्हणून यथाकाळ वेळ मिळाल्यामुळे त्यांनी बाकीचेही सिद्धांत सांगून दिला. तर मी काय सांगतोय त्या शब्दांचं किंवा माझं जे काय सांगण्याची जी आर्तता आहे ती लक्षात घ्या की याबद्दल भय बाळगू नका. प्रॅक्टिसने आणि विशिष्ट सम्यक चरक संहितेचं अध्ययन करून तुम्हाला खूप बारकावे मिळणार आहेत आणि त्या बारकाव्यांचा वापर करून अतिशय न डगमगता पूर्ण निष्ठेने आणि एकाग्रतेने आपण स्नेहाचा वापर करायला शिकावं अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. तर इथे मी माझं लेक्चर संपवतो. धन्यवाद देवदत्त सर, धन्यवाद दिवार सर, आपण शांतपणे माझं लेक्चर ऐकून घेतलं त्याबद्दल. काही शंका असतील तर कृपया विचाराव्या. शंका आलेले आहेत काही, तर त्या विचारण्याआधी मला असं वाटतं की दिवार सरांनी काही भाष्य केलं तर बरं होईल. दिवार सर. हॅलो. हा नमस्कार. मी बच्चाव सरांनी छान सगळी माहिती दिलेली आहे
मी पुढे वमन विरेचन विधीविषयी बोलणार आहे. त्यावेळेला स्नेहाचं त्याच्याशी संबंधित काही गोष्टी असतील त्या वेळेला बोलल्या जातीलच. आजच्या लेक्चरमध्ये माहिती सगळी छान मिळालेली आहे. एक दोन ठिकाणी फक्त थोडं शब्दांचा अर्थ वेगळा लावल्यासारखं वाटलं. म्हणजे जो सांख्य ही संख्यात संख्ये ही साहसीनम पुनर्वसुम म्हटलंय, तर तिथं साहस असा शब्द केला गेला. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, येतोय सर, बोला. हा, तर ते साहसीनम असं आहे ते. तर ते आत्रेय ऋषींचं मोठेपणा दाखवलेला आहे तो, की सांख्यैहि सह अवस्थान उपदर्शनम आत्रेयस्य. म्हणजे सांख्यांच्या बरोबर जे त्यांचं उपदर्शन आहे, म्हणजे सांख्यांसारखंच विद्वत्ता, अशा अर्थाने ते आत्रेयांना लावलेलं विशेषण आहे ते. आणि आणखी एका ठिकाणी 20व्या श्लोकामध्ये अर्थ लावताना तो समीरयत असा शब्द होता. तर तो समीर म्हणजे वात अशा अर्थाने नाहीये, तर कामलाम वा समीरयत म्हणजे हे सगळी यादी जी काही दिली तिथे, तर त्या व्याधींचं उदिरण करतो अशा अर्थाने तिथं सांगितलं गेलं पाहिजे. आणि मलाच एक थोडीशी शंका विचारायची होती की वसाचं वर्णन चरबी अशा अर्थाने सांगितलं गेलं. मला तसा संदर्भ माहित नाहीये. मला जो एक श्लोक माहित होता की शुद्ध मांसस्य यः स्नेहः सा वसा परिकीर्तिता. तर मग नेमका त्याचा काय अर्थ लावायचा? ऍक्च्युली सर, प्रॅक्टिकली जे काही तुम्हाला प्राप्त होतं शुद्ध स्नेह शुद्ध मांस हा विषय मागे झालेला होता, कुठेतरी मी ऐकला होता तो. पण जर तुम्ही शुद्ध मांस घेऊन जर त्याची वसा काढायला गेलात तर ती शक्यच नाही, म्हणजे ती मिळतच नाही. तर ती ऍक्च्युली कदाचित या अर्थाने असेल की मांसदुष्टी नसणाऱ्या शरीरातलं या अर्थाने ते कदाचित घ्यावं असं आहे. कारण त्या जेव्हा मांस तयार होतं, शुद्ध मांस तयार होतं, त्याच्या पुढच्या परिक्रमेमध्ये म्हणजे धातू स्नेह परंपरा, धातू जे बनत असतात त्यामध्ये नंतरचा उत्पन्न होणारा उत्तम स्नेह आहे तो ग्रहण करावा, म्हणजे ते चरबी म्हणजे किंवा मेद याच्यातनं तो प्राप्त करावा, असा त्याचा प्रॅक्टिकल अर्थ आहे. कारण प्रॅक्टिकली जी चरबी येते तयार होते म्हणजे मांस खंडन केल्यानंतर जेव्हा खटकांकडे पण ती जी वसा किंवा जी काही चरबी असते ती त्या मांस तत्वापासून इझिली वजावून बाजूला होते पटकन, आणि ती वेगळी काढून ठेवलेली असते त्यांनी एका ट्रे मध्ये किंवा त्या ठिकाणी बाजूला. तर तिला घेऊन त्याच्यातनं स्नेह इझिली वजा होतो आणि तो स्नेह आपल्याला अपेक्षित असतो. इवन जे आता वडारी समाजातली लोक आहेत ती डुकराची चरबी वेगळी काढतात, जी त्वचा आणि मांस यांच्यामध्ये असते ती, आणि नंतर मग तिचं गालन करून म्हणजे तिला गरम करून कढईमध्ये ती तर फार पटकन स्नेह सोडते आणि नंतर मग ती गाळून घेऊन ते आपल्याला भरून देत असतं. हॅलो, हा सर, पुढच्या शंका घ्यायच्या. सुदर्शन सर, पुढच्या शंका घ्यायच्या. हा, हो घ्या सर प्लीज. दृष्टी दौर्बल्यामध्ये त्रिफळा घृत आणि मधु रात्री सेवन करायला सांगितलेलं आहे, तर हे निराम अवस्थेमध्येच करायचंय काय प्रश्न? हो साहजिकच. निराम अवस्था किंवा अल्प अजीर्ण असेल अशा सुरू आहे. निराम पूर्ण अनेक रुग्णांमध्ये नाही सापडत, पण सहसा जर शुद्धी केल्यानंतरची जर ही दिलं गेलं तर त्याचे रिझल्ट अजून छान मिळतात. म्हणजे विरेचन करवून मग नंतर नेत्रविकारांसाठी जर तुम्ही हे करणार असाल, त्रिफळा सिद्ध स्नेह त्रिफळा चूर्ण ऍड करून त्यातनं ते चाटवायचं असं, तर त्याचे रिझल्ट जास्त चांगले मिळतात. पण शोधन नोपरांत जर केलं तर ते जास्त स्पष्ट रिझल्ट दिसतील. गाढ वर्चसामध्ये उत्तम मात्रा सांगितली आहे, ती बस्तीद्वारे वापरणे अधिक योग्य आहे का? आताचा जर जो विचार आहे प्रविचारणा थ्रू पण तुम्ही जाऊ शकताय, पण दुसरं पानार्थ या पद्धतीने इथे विचार आलेला आहे. पिबेयुहू असे शब्द शेवटी आलेले आहेत, याचा अर्थ आहे तिथे तो, पण प्रविचारणेच्या दृष्टीने पाहिलं तरी सुद्धा ते चालतं. प्रत्यक्षात आता पुढे जे मी तेल सुरू करणार आहे त्यामध्ये पुढे एक श्लोक आलेलाच आहे हर्ष चिकित्सेमध्ये, त्यावेळी ते मी वर्णन करणार आहे. तिथे पिपल्यादी स्नेहाचं वर्णन करत असताना चरकांनी तो रेफरन्स दिलेला आहे.
तिथे उदावर्त परिता ये च अत्यर्थम विरुक्षिता असं त्या श्लोकामध्ये तिथेही गाढ वर्चस्व असा शब्द आलेला आहे. आणि ते स्नेहन जे आहे ते अनुवासनानेच करायला सांगितलेलं आहे. तर त्याचा हा दुसरा उत्तर असं राहतं की हो, गाढ वर्चस्वामध्ये स्नेहपानासारखंच स्नेहबस्तीने सुद्धा हा प्रकार आपल्याला सॉल्व्ह करता येतो. पण असं एक थोडंसं पाहण्यात आहे, आता दिवार सर किंवा तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या प्रॅक्टिसच्या अनुभवात काय मिळालेले ते तुम्ही सांगा. पण अनुवासनातनं जे आपण गाढ वर्चस्व दूर करायला जातो ती तत्कालीन घटना असते, म्हणजे ते तात्पुरता रिझल्ट चांगले मिळतात आणि काही दिवसांनी पुन्हा ते रौक्ष तयार होतं. कारण रौक्ष तयार होण्याची घटना ही वरती असते. ज्याला शोष्यमान वन्नी जो असतो तो वरच्या उत्तम वन्नीतनं त्याला ताकद मिळत असते. तर जसं वरती आता गॅस जसा आपण बर्नर आहे त्याला जर जोरदार पेटवलं तर त्याचं शोष्यमानत्व खालच्या बाजूला खूप जोरदार वाढतं. आणि तोच जर मंद असेल तर खाली शोष्यमान करण्याचं काम म्हणजे त्याच गॅसचं किंवा त्याच भट्टीचं खालच्या बाजूला शोषण करण्याचं काम कमी होऊन जातं. त्यामुळे वरच्या अग्नीला बरं करणं ही त्याच्यामधली मूळ चिकित्सा आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाच्या रिझल्टसाठी तुम्ही अनुवासन देऊ शकतात. पण जर कायमस्वरूपी रिझल्ट हवे असतील तर तुम्हाला वरचा जो दैदिप्यमान झालेला अग्नी आहे त्याला शांत करण्यासाठी मोठी मात्रा देणं हेच एक थोडं कर्तव्य राहतं. पण दिवार सर तुम्ही तुमचं मत सांगा कृपया यात. हॅलो बहुतेक सर बरं नाहीये. तर ठीक आहे, आपण अच्छा पुढचा हे घेऊया, प्रश्न घेऊया. शोधनार्थ 12 किंवा 6 तासांमध्ये जितकं घृत पचायला हवं तेवढं द्यायचं. तो इतने काल की अपेक्षा क्यों है? अगर कम या ज्यादा दी गई तो क्या होगा? तो आगे घृताजीर्ण हो सकता है और अजीर्ण के फिर प्रॉब्लम दिए गए हैं ग्रंथों में. हॅलो अजून एक आहे, ज्वरचिकित्सेमध्ये 290 श्लोक सांगितला, त्यामध्ये विसर्प, अभिघात, विस्फोट यामध्ये ज्वर असताना सर्पीपान द्यायचे का? हो हो, ती जी अवस्था आहे ती अभिघातच, त्यासाठीच त्यांनी तिथे वर्णन करून ठेवलेली आहे. फक्त तिथे पुढचा एक श्लोक आहे की ते कफ पित्तोत्तरा न चेत असा शब्द आहे. म्हणजे ते कफ आणि पित्त या वाढलेल्या अवस्थेत नसावेत. जर विसर्प कफपित्त प्रधान असेल म्हणजे विसर्पातनं उत्पन्न झालेला ज्वर, अभिघात जिथे घडलेला आहे ती अवस्था जर कफपित्त प्रधान असेल तर मात्र त्यामध्ये तुम्हाला सर्पीपान देता येत नाही. म्हणजे त्या ज्वरामध्ये मात्र सर्पीपान द्यायचं नाही. पण जिथे कफपित्त न राहता, म्हणून मी हा श्लोक मुद्दामून तिथे ठेवला, यत्तु प्रक्षीण दोषस्य, म्हणजे हे दोन दोष कमी असतील आणि मग विसर्प ज्वर असेल, विस्फोटक ज्वर असेल, अभिघात ज्वर असेल तर तिथे मात्र सर्पीपान अवश्य द्यायचंय. सर मला वाटतं प्रश्न संपलेले आहेत. तर ओके सर. आपण पुढच्या वेळेला सगळं बाकीचं जे उरलेलं आहे तुमचं ते बघायला हरकत नाही. ओके ओके ओके, धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. 2 मिनिट. आज सुदर्शन बच्छाव सरांनी आपल्याला जे स्नेहाध्यायाच्या संदर्भात मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आयुर्वेदीय तर्फे सुदर्शन सरांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता आयुर्वेदीयाने हाच कार्यक्रम जो मीटिंग जी चालू आहे तोच कार्यक्रम हा युट्यूबवर लाईव्ह करण्याचा निर्णय घेतलाय. तो युट्यूबवर आता लाईव्ह होतो पण आहे, लाईव्ह स्ट्रीम होतो आहे आणि अनेक जणांचं त्याला अतिशय उत्तम सहकार्य त्या विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं मिळतं आहे. मी यापुढेही हे जे काही लाईव्ह होणार आहेत कार्यक्रम या सगळ्यांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असं मी त्यांना आवाहन करतो आणि सुदर्शन बच्छाव सरांचा आभार मानून मी हा इथे कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर.